Okay. Yeah, good evening. President and Secretary, Rotary Club of Dombivli East, and our guest speaker, Dr. Advait Padde, welcome to this meeting. मित्रांनो, मानस मनात माझ्या या आपल्या मालिकेतील आजचे चौथे पुष्प आहे आणि आजचा आपला विषय आहे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, कॉजेस अँड ट्रीटमेंट, अर्थात मनोशारीरिक विकार, कारणं आणि उपचार. सायकोसोमॅटिक म्हणजे नक्की काय? तर सायको म्हणजे मनाशी संबंधित वा निगडीत आणि सोमॅटिक म्हणजे शरीराशी संबंधित व निगडीत. म्हणून सायकोसोमॅटिकचा सरळ अर्थ म्हटलं तर मानसिक ताणतणावामुळे उत्पन्न होणारे आणि वाढणारे शारीरिक विकार. समाजात असे अनेक लोक आपण पाहतो की त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळतं की या माणसाचं मानसिक स्वास्थ्य चांगलं नसावं आणि म्हणून त्याला खूप शारीरिक विकार पण असतात, जे केव्हा केव्हा आपल्याला समोर दिसत नाहीत, परंतु अंतर्गत ते खूप विकार असतात. काही वेळा सतत पोटात दुखतं, काही वेळा पाठ दुखते, पाय दुखतात, सांधे दुखी, छातीत दुखणे, अशी अनेक दुखणी एखाद्या माणसाला असलेली आपण पाहतो आणि ती कायम त्याला त्रास देत असतात. अनेक उपचार करून सुद्धा कळत नाही की नक्की याचं काय मूळ आहे, कारण ही दुखण्यांनी मुक्काम ठोकलेला असतो त्यांच्या शरीरात. आणि खरं तर अशा वेळी आपण या दुखण्यांची तपासणी या आजच्या आपल्या प्रकारात करून घ्यायला हरकत नाही. म्हणजे सायकोसोमॅटिक या प्रकारात ती बसत नाहीत ना, हे तपासायला हरकत नाही. कारण हे सायकोसोमॅटिक जे विकार असतात, शारीरिक सगळी ही दुखणी, त्याची सर्वांची सुरुवात ही भावनिक अथवा मानसिक तणावातून झालेली असते. आणि जसा जसा जनरली मानसिक तणाव किंवा भावनिक तणाव वाढतो, तशी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा कमी होऊ शकते आणि त्यामुळे ही दुखणी बळावू शकतात. म्हणजे हे अर्थात प्रत्येक पर्सनॅलिटीवर अवलंबून आहे. काही लोक जे खूप स्वच्छंदी असतात, ज्यांना काही मानसिक तणाव हा प्रकार पण कमी असू शकतो, त्यांना हे कधी होत नाही थोडक्यात. तर आज या साऱ्या विषयाचं विवेचन करायला म्हणजे या सायकोसोमॅटिक डिसऑर्डरची काय कारणं असतात, कशामुळे होतं आणि त्याच्यावर काय उपचार असतात, हे सांगायला आपल्याबरोबर आपले मित्र आहेत डॉक्टर अद्वैत पाध्ये. त्यांचा एक छोटा अल्प परिचय मी करून देतो, जे नवीन लोक आले असतील त्यांच्यासाठी. डॉक्टर अद्वैत हे MD आणि डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन आहेत. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे सेट GS मेडिकलला, म्हणजे KEM हॉस्पिटलला. ते त्यानंतर ते लेक्चरर म्हणून KJ सोमय्या महाविद्यालयात सायकियाट्री डिपार्टमेंटमध्ये होते 3 वर्ष आणि त्यानंतर डोंबिवलीत त्यांनी आपलं मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर चालू केलं. खूप लोकांना माहित असेल मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर, खूप चांगले उपक्रम त्याच्यातर्फे राबवले जातात. जवळजवळ 400च्या वर लेख त्यांनी विविध माध्यमातून लिहिलेले आहेत, वृत्तपत्र, नियतकालिक, आणि 3 पुस्तकं लिहिलेली आहेत या मानसिक विकार आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींवर. स्ट्रेस मॅनेजमेंट, मानसिक आरोग्य या विषयावर 500 पेक्षा जास्त व्याख्यानं डॉक्टर अद्वैत यांनी दिलेली आहेत. काही कार्यशाळांचं सूत्रसंचालन केलं आहे आणि टीव्हीवर पण अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झालेले आहेत या विषयातले एक्सपर्ट म्हणून. अनेक मानसन्मान डोंबिवलीकरांतर्फे त्यांना दिलेले आहेत किंवा इव्हन बाहेरच्या संस्थांतर्फे. डोंबिवली IMA ते माजी अध्यक्ष आहेत. डायलॉग आहे त्यांचं जे बुलेटिन आहे IMAचं डोंबिवलीच्या, त्याचे ते माजी संपादक आहेत. आणि मनोदय ट्रस्ट हा एक अत्यंत चांगला ट्रस्ट जो मनोपीडितांसाठी काम करतो, त्या ट्रस्टचे ते फाउंडर, ट्रस्टी आणि अध्यक्ष आहेत. डोंबिवलीत ब्राह्मण सभेतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा भिषग्वर्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर डॉक्टर ऑफ इयर हा IMA तर्फे दिला जाणारा पुरस्कार त्यांना 2017-18 मध्ये मिळालेला आहे. त्यांनी त्यांच्या अॅन्युअल कॉन्फरन्सेस ज्या असतात सायकियाट्री मधल्या, त्यातल्या कॉन्फरन्सेसमध्ये एक त्यांना बेस्ट पेपर हा अवॉर्ड त्यांनी मिळवलेला आहे. आणि साप्ताहिक विवेक तर्फे दिला जाणारा आरोग्य सेवक हा पुरस्कारही त्यांना दिलेला आहे. डॉक्टर अद्वैत यांच्या पत्नी डॉक्टर पल्लवी या लहान मुलांच्या भूलतज्ञ आहेत, अॅनास्थेटिस्ट, आणि त्यांचे 2 पुत्र आशिष आणि प्रत्युष हे शालेय शिक्षण घेत आहेत. आता मी डॉक्टर अद्वैत यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करावी. थँक्यू संदीप, थँक्यू दिलीप आणि अनुज. आजचा हा आपला
सलग असं चौथं पुष्प आहे. आणि तिसऱ्या पुष्पामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की हिस्टेरिया या विषयावर आपण बोललो होतो. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ताण हा कसा वेगवेगळ्या आपल्या वागण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या शारीरिक लक्षणांमध्ये परावर्तित होऊ शकतो. फक्त तिथे असं होतं की त्या शारीरिक लक्षणांना काहीही शारीरिक आधार नव्हता, म्हणजे ती नुसती लक्षणं होती. आणि आज आपण जे बघणार आहोत ते विविध शारीरिक व्याधी ज्या आहेत त्या फक्त शारीरिक नसतात. म्हणजे त्यांना जरी त्यांची कारणं थोडी काही शारीरिक असली तरी त्याला मानसिक सुद्धा कारणं असू शकतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक कारणं असलेली असे हे आजार असणार आहेत. आणि ह्या सगळ्याची चर्चा म्हणजे अगदी सुरुवातीला इव्हन आपल्या अथर्व वेदात सुद्धा झालेली आहे. की त्याच्यामध्ये एक श्लोक आहे की यथा देवश्च पृथ्वीच न विभितो न रिष्यतः एवो मे प्राण विभेहे. म्हणजे की आकाश आणि पृथ्वी हे कधीही भयग्रस्त होत नाही आणि म्हणून त्यांचा नाशही होत नाही. म्हणून व्यक्तीने मनात कोणतेही भय, म्हणजे भय इथे कुठची नकारात्मक भावना या अर्थाने भय हा शब्द वापरलाय, तर कोणतेही भय बाळगायला नको. कारण याच नकारात्मक मानसिक भावनांमधूनच शारीरिक रोग उत्पन्न होतात मानसिक रोगाबरोबरच. आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा विकास खुंटतो असा या सगळ्या श्लोकाचा एक भावार्थ आहे असं आपल्याला म्हणता येईल. इव्हन भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण वाणी मध्ये अध्याय 3 जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इंद्रियाणी पराप्याहुरी दियेभ्यः परम मनः मनसस्तु पराबुद्धियोः बुद्धे परतस्तु सहा. म्हणजे की पंचेंद्रिय ही शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणजे आपलं जे त्वचा, डोळे, कान, नाक असे जे सगळे पंचेंद्रिय आहेत ती पंचेंद्रिय ही सगळ्या शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. तर शरीरात काहीपेक्षा श्रेष्ठ असं आपलं मन आहे. इथे मन हा शब्द म्हणजे जिथे आपण बायोलॉजिकली बघायला गेलं तर हायपोथॅलॅमस हा जो ब्रेनचा भाग आहे त्या दृष्टीने बघूया की त्याच्यापेक्षा मन श्रेष्ठ आहे. आणि मनापेक्षा सुद्धा बुद्धी श्रेष्ठ आहे. तर इथे बुद्धी हा आपण आपल्या ब्रेनचा जो कॉर्टेक्स म्हणून भाग असतो हा बघितला तर त्या हायपोथॅलॅमसच्याही वर त्याच्यावरही नियंत्रण असणं कॉर्टेक्सचं असतं. त्यामुळे कॉर्टेक्स आहे. आणि त्या कॉर्टेक्सचा सुद्धा सगळ्यात जो एकदम प्रगत असा उन्नत, प्रगत पेक्षा सुद्धा दुसरा शब्द याला जास्त बरोबर ठरेल की उन्नत. तर त्या कॉर्टेक्स पेक्षाही उन्नत असलेला असा जो निओ कॉर्टेक्स भाग आहे तो म्हणजे आत्मा या अर्थी इथे घेता येईल की पंचेंद्रियापेक्षा शरीरापेक्षा पंचेंद्रिय श्रेष्ठ, पंचेंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ असं त्याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे की शरीरापेक्षा ही आपली पंचेंद्रिय श्रेष्ठ असतात कारण ती मेंदूपर्यंत सगळ्या संवेदना पोहोचवतात. त्याच्यावरनं ज्या ते सगळे हायपोथॅलॅमस किंवा लिम्बिक सिस्टीम पर्यंत येतात ते पुढे कॉर्टेक्स कडे पाठवले जातात आणि मग निओ कॉर्टेक्स मध्ये पाठवले जातात. तर ह्या सगळ्याचा कंट्रोल जो असतो तो असतो. त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या शरीरावर कुठेतरी मनाचा कंट्रोल आहे, मनाचं नियंत्रण आहे, मनाच्या विविध भागांचं म्हणजे लिम्बिक सिस्टीम, कॉर्टेक्स आणि या सगळ्याचं नियंत्रण हे गीतेत त्यावेळेला म्हटलेलं होतं. त्यामुळे त्या गीतेमध्ये सुद्धा मनाचा आणि शरीराचा हा जवळचा संबंध अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवला गेलेला होता. इंग्लिश विचारवंत डॉक्टर जॉन हॅगलिन यांनी पण म्हटलेलं आहे की हॅपियर थॉट्स लीड टू हॅपियर बायोकेमिस्ट्री अँड हॅपियर हेल्दियर बॉडी. तर ब्रायंट मॅकगिल सारख्या विचारवंतांनी सुद्धा म्हटलेलं आहे की टॉक्सिक रिलेशनशिप्स आर डेंजरस टू युअर हेल्थ. दे विल लिटरली किल यू. Stress shortens your lifespan and even a broken heart can kill you. So there is an undeniable mind-body connection. म्हणजे मनाचं आणि शरीराचं जे कनेक्शन आहे ते कोणालाच नाकारता येण्यासारखं नाहीये. आणि त्यामुळे ह्या सायकोसोमॅटिक किंवा मनोकायिक विकारांचा व्याधींचा आपण अतिशय
गंभीरपणे आणि विस्ताराने विचार करण्याची गरज आहे, जे आज आपण करणार आहोत. तर अशा या मनोकायिक विकारांमध्ये कोणते विकार येऊ शकतात? तर त्याच्यामध्ये जे मागच्या वेळेला हिस्टेरिया मध्ये बोलताना मी म्हटलं होतं की शारीरिक ताण असतो, मानसिक ताण असतो, तो विविध शारीरिक लक्षणांमधून दिसतो. ती वेगवेगळ्या विविध काही पचन संस्थेची लक्षणं असतील, काही विविध भागातल्या पेन सिम्पटम, विविध भागातल्या पेन सिम्पटम असतील, म्हणजे डोके दुखी, पोट दुखी, मान दुखी, अशा कुठची दुखणी असतील, किंवा प्रजनन संस्थेतील लक्षणं असतील, श्वसन संस्थेतील लक्षणं असतील, तर अशी कुठचीही लक्षणं असतात, पण त्यांना कुठचाही शारीरिक आधार नसतो. पण ह्या सततच्या लक्षणांमुळे ती व्यक्ती त्रस्त झालेली असते आणि त्या व्यक्तीच्या कार्य पद्धतीवर किंवा कार्यक्षमतेवर परिणाम झालेला असतो. असं जो आहे तो सोमटायझेशन डिसऑर्डर. आणि हा एक ह्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर मध्ये आपण म्हणू शकतो. पण प्रामुख्याने विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये सगळ्या विविध जे हृदयरोग आहेत, म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज आहे, ब्लड प्रेशर आहे, म्हणजे रक्तदाबाचा विकार आहे, त्याचप्रमाणे जे म्हणतो हार्ट फेल्युअर जे म्हणतो ते हार्ट फेल्युअर, हे सगळे प्रकार हे जे आहेत हे विविध हृदयरोग आहेत. त्याचबरोबर पचन संस्थेचे जे विकार आहे, ज्याच्यामध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा ऍसिड पेप्टिक डिसीज, म्हणजे ज्याला आम्लपित्त असं म्हणतो, ते असे जे विकार आहेत ते त्याच्यामध्ये मोडतात. तर श्वसन संस्थेच्या विकारामध्ये आपल्याला दम्याचा विकार ज्याला म्हणता येईल तो मोडतो. त्याचबरोबर स्थूलत्व म्हणजे ओबेसिटी हाही सायकोसोमॅटिक विकार आहे. कॅन्सर वरही मनाचा आणि याचा परिणाम होत असतो. आणि डायबिटीज, मधुमेह हा सुद्धा सायकोसोमॅटिक विकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या सायकोसोमॅटिक विकारांवर खूप रिसर्च झाला, आधीपासूनच रिसर्च झालेला आहे आणि त्याचा फार रिसर्च खूप आधीपासून, म्हणजे जवळजवळ 19व्या शतकाच्या आधीपासून या सायकोसोमॅटिक विकारांवर थोडाफार रिसर्च सुरू झालेला होता. तर त्या रिसर्च कडे जाण्यापूर्वी आपण हे कसे ही सिम्पटम्स असतात ते थोडंफार बघूया. की माझ्याकडे साधारण 35 वर्ष वय असलेल्या एक महिला आली होती आणि त्या महिलेची मेन लक्षणं होती म्हणजे की सतत खूप पोटात दुखतं आणि ती पोटातलं जे दुखणं आहे ते म्हणजे शौचाला जाऊन आल्यावरच ती पेन रिलीव्ह होऊन जाते. आणि मग त्यांच्या जी शौचाची जी क्वांटिटी होती ती बदललेली, क्वालिटी होती ती बदललेली होती. कधी लूज मोशन, कधी सेमी सॉलिड मोशन असं व्हायचं. तर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणजे वारंवारता सुद्धा बदलली होती. कधी कॉन्स्टिपेशन व्हायचं तर कधी 4-5 वेळा जावं लागायचं शौचाला. तर अशा पद्धतीने त्रास व्हायचा. पण हा सगळा त्रास फक्त शौचाला जाऊन आल्यावर मात्र तात्पुरता रिलीव्ह व्हायचा, परत थोड्या वेळाने ही पेन व्हायची. मग त्यासाठी त्यांनी विविध डॉक्टरांना दाखवलं होतं, गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्टना दाखवलं होतं, तरी पण पूर्ण फरक पडत नव्हता. म्हणून मग त्या जे गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट डॉक्टर आहेत त्यांनी जेव्हा माझ्याकडे पाठवलं होतं तेव्हा त्या महिलेची पूर्ण थोडीशी जास्त विस्तृत माहिती घेतल्यावर असं लक्षात आलं की ती महिला तिच्या संसारामध्ये सुखी नाहीये. म्हणजे तिचे जे पती होते ते खूप म्हणजे रागीट होते. रागीट म्हणण्यापेक्षा सुद्धा अहंकारी होते. ते म्हणतील तीच पूर्व दिशा होती घरात, त्यांचं सगळं ऐकलं पाहिजे, ते म्हणतील तसंच झालं पाहिजे. आणि त्यामुळे तिला कोणतंही मत असं घरात नव्हतं. ती पण चांगली शिकलेली होती, परंतु तिला काहीही जॉब असंच नाही पण कुठचंही वेगळं सोशल वर्क म्हणा किंवा आणि आवडीचं काम, घरच्या कामापेक्षा वेगळं काम करता येत नव्हतं किंवा करण्याची परवानगी नव्हती किंवा ती त्यासाठी उभी राहू शकत नव्हती. तर आणि त्यामुळे आणि तरी पण तिची जी तुलना आहे ते इतर अशा कर्तबगार स्त्रियांशी केली जायची. आणि
अपमान केला जायचा नवऱ्याकडून, असंही व्हायचं. आणि या सगळ्याचा कुठेतरी तिला जो त्रास होत होता आणि त्यामुळे ही लक्षणं दिसत होती असं आढळून आलं. तर एक त्या चांगल्या दुसरी केस बघितली तर त्या महिला ज्या होत्या, साधारण त्यांचं 55 वय होतं. 50-55 वय असताना त्यांचा जो मुलगा होता, म्हणजे त्या एका बँकेमध्ये अतिशय चांगल्या पदावर काम करत होत्या आणि त्यांच्या मुलाला त्यावेळेला त्याच्या वागण्यात खूप फरक झाला आणि तो वेगळा वागायला लागला. आणि त्या सगळ्या त्याच्यातनं त्या मुलाला स्किझोफ्रेनियाचा आजार, विकार आहे असं निदान झालं. आणि मग त्या स्किझोफ्रेनियाचा असलेला तो मुलगा, मग त्याचं वागण्याचे अनेक समस्या घरात व्हायच्या. त्याच्यामुळे घरात सतत वातावरण वेगळं असायचं. तो कसा वागेल याचा नेम नाही सतत. त्याचबरोबर त्या सगळ्यामुळे त्या अतिशय तरुण वयात हा आजार झालेला होता, ऍडोलसंट एज मध्ये. त्यामुळे त्याच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झालेला होता. तो कॉलेज त्याने सोडलेलं होतं आणि नुसताच घरी बसून राहायचा किंवा स्वतःशी बडबडत बसणं, पुटपुटत बसणं, असं सगळं चालायचं. औषधं चालू झालेली होती, परंतु तरीही सतत त्यांच्या मनात त्याची कुठेतरी काळजी असायची की याचं पुढे कसं होणार, काय होणार. बरं, हा त्याचं असं वागणं झाल्यामुळे कुठेतरी घरात येणाऱ्या लोकांच्या संख्येवर परिणाम झालेला होता. लोक, नातेवाईक कुठेतरी येणं टाळायचे किंवा हेही कुठे जाऊ शकायचे नाही. एकूण थोडासा सोशल स्टेटसवर या सगळ्याचा परिणाम झालेला होता. आणि त्यामुळे हे असं कसं झालं आपलं, ह्या सतत हा विचार करायचा की ह्याचं पुढे कसं होणार, असं त्यांना सतत हे होतं. आणि असं त्यांनी ऍक्सेप्ट केला होता, पण पूर्णही ऍक्सेप्ट केलेला नव्हता. मग त्यांना कुठेतरी एकदम अचानक चक्कर यायला लागली आणि छातीत दुखायला लागलं, म्हणून मग त्या डॉक्टरांकडे गेल्या. आणि मग तिथून ब्लड प्रेशर आणि शुगर, म्हणजे मधुमेहाचं निदान झालं. परंतु तरीही कुठेतरी कितीही म्हणजे ते औषधं दिली, 2-3 ब्लड प्रेशरची औषधं देऊन सुद्धा तो कमी होत नव्हता. कारण सतत त्यांना तोच विचार असायचा, मनात त्याचाच विचार असायचा, किंवा या सगळ्यामुळे जो त्यांच्या सगळ्या सोशल स्टेटसवर परिणाम झालेला होता त्याचा विचार असायचा. आणि मग त्यामुळे ते एक नैराश्य आलेलं होतं त्यांना. जेव्हा त्यांना अँटी डिप्रेशन औषधं दिली गेली तेव्हा कुठे जाऊन त्यांचं ते बीपी जे होतं ते नॉर्मल लेवलला आलं. आणखीन एक केस सांगायची झाली तर एक साधारण 36-37 वर्षाचा मुलगा होता. तर त्याच्या घरात मधुमेहाची, डायबिटीसची हिस्ट्री होती, फॅमिली हिस्ट्री होती. त्याच्या वडिलांना किंवा वडिलांच्या साईडला सगळ्यांनाच हा डायबिटीसचा विकार होता. आणि हे सगळं माहिती असल्यामुळे तो खूप व्यायाम करायचा. कामाच्या व्यतिरिक्त बराचसा वेळ त्याचा व्यायाम करणं, फिरणं, अशी सतत काळजी घेणं असायचं. परंतु तरीही साधारण त्या 36-37व्या वयात, म्हणजे ऑफिसमध्ये चेकअप होतं, त्याच्यामध्ये शुगर डिटेक्ट झाली. आणि मग त्यांनी जी एकदम ते निदान झाल्यानंतर त्यांनी जी एकदम हाय खाल्ली, इतका तो चिंतित झाला की त्या चिंतेतून कधी नव्हे तर ती चिंता कमी करण्यासाठी तो स्मोकिंग करायला लागला. त्या स्मोकिंग हळूहळू त्याचं वाढत गेलं. कारण कसं होणार, आत्ताच आपल्याला इतक्या लवकरच्या वयात ही कशी काय झाली, आपण एवढी काळजी घेतली तरी कशी काय डायबिटीस झाला, असं कसं झालं, असं सतत विचार. मग पुढे कसं होणार माझं, या काळजीने तो इतका चिंताग्रस्त झाला की त्याच्यामुळे त्याची शुगर कमी होण्याऐवजी म्हणजे वाढतच गेली. कारण व्यायाम करत होता तरी पण जी चिंता होती ती आतून कुठेतरी ती जाळत होती आणि त्याच्यातनं त्या चिंता, नैराश्यातून त्याची शुगर कमी होण्याऐवजी वाढतच चाललेली होती. तर आणखीन एक साधारण 31-32 वर्षाच्या मुलाची केसही मला आठवते. त्याला अस्थमाचा विकार होता आणि त्याची ट्रीटमेंट चालू होती. परंतु कितीही ती इनहेलर किंवा अशी सगळी ती औषधं देऊन सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण त्या अस्थमाला पूर्ण आराम येत नव्हता. आणि मग त्याची जेव्हा हिस्ट्री घेतली आणि ज्या वेळेला
तो खूप डिस्टर्ब असायचा. त्यावेळेला मग त्या अस्थमाचा अटॅक, त्याला जबरदस्त अटॅक यायचा. आणि हे असं का झालं होतं, तेव्हा त्याची हिस्ट्री घेतली तेव्हा असं आढळून आलं की त्याचे वडील खूप कडक शिस्तीचे होते. सतत शिस्तबद्ध वातावरण घरात होतं, त्यामुळे सतत परफेक्ट राहण्याची, व्यवस्थित राहण्याची त्याला कुठेतरी सवय झालेली होती. त्याचबरोबर नंतर जेव्हा आता सध्या गेल्या काही वर्षापासून त्याचं लग्नाचं अलायन्स जुळवण्यासाठी जे प्रयत्न चाललेले होते, ते प्रयत्न चालू असताना कुठेतरी त्याच्या मनात असलेली जी एक परफेक्ट कोण पत्नी म्हणून जी प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली होती, त्या प्रतिमेच्या चौकटीत बसणारी परफेक्ट मुलगी त्याला काही मिळत नव्हती. आणि या सगळ्यामुळे पण त्याच्या बरोबरच्या मित्रांची किंवा यांची सगळ्यांची लग्न झालेली होती, त्यांचे संसार पुढे सुरू झालेले होते किंवा असं सगळं झालेलं होतं. त्याच्यामुळे कुठेतरी तो सतत एक प्रकारचा दुःखी असायचा. आणि मग हे जेव्हा ही चिंता वाढायची त्याची, तेव्हा मग किंवा ऑफिसमध्ये पण त्याला खूप ताण असायचा. त्या सगळ्यातनं त्याची चिंता जेव्हा वाढायची तेव्हा हा अस्थमाचा अटॅक त्याचा वाढत जायचा आणि त्यामुळे तो अस्थमा त्याचा कमीच होत नव्हता, असं त्याच्यात आढळून आलेलं होतं. तर अशा ह्या ज्या सगळ्या आहेत, कुठेतरी तुम्ही बघितलं असेल की ह्या सगळ्या चारही केसेसचा जर आपण विचार केला तर या चारही केसेसचा विचार करताना दिसतं की प्रत्येकाचा जो शारीरिक व्याधी होती, म्हणजे कोणाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम होतं, तर कोणाला ब्लड प्रेशर, डायबिटीज दोन्ही होतं, कोणाला फक्त डायबिटीज, कोणाला अस्थमा, असे सगळे शारीरिक व्याधी होत्या. परंतु त्या बऱ्या होत नव्हत्या किंवा त्याची जी सुरुवात झाली ती मानसिक त्यांच्या त्रासामुळे झालेली होती, चिंता नैराश्यामुळे झालेली होती. तर म्हणजे हेच जे कनेक्शन आहे, ते कनेक्शनचा आपण ह्या कनेक्शनचा जो अभ्यास आहे हा अगदी ख्रिस्तपूर्व काळात सुद्धा हिपोक्रेटसनी, म्हणजे 460 ते ख्रिस्तपूर्व 460 ते 370 या वर्षामध्ये सुद्धा हिपोक्रेटसनी केलेला होता. आणि त्यांनी त्यावेळेला लिहून ठेवलेलं होतं की कुठचाही विकार किंवा रोग जो होतो तो शरीरातील द्रव्यांच्या असंतुलनामुळे होतो. आपण डिप्रेशनचा सुद्धा जेव्हा विचार केला तेव्हा त्यांनीच हा मेलॅन्कोलिया ही टर्म वापरली होती. आणि जो त्याच्या मते शरीरात 4 द्रव्य असतात, जसं आयुर्वेदामध्ये वात, कफ वगैरे असे जे 3 हे असतात, पित्त, तसं त्यांनी 4 द्रव्य सांगितले होते की फ्लेग्मा, सेग्विन, ब्लॅक बाईल आणि ब्लड. तर त्याच्यापैकी ब्लॅक बाईल जेव्हा वाढतं तेव्हा डिप्रेशन येतं, पण जेव्हा फ्लेग्मा, सेग्विन ह्याचं प्रमाण वाढतं शरीरामध्ये तेव्हा विकार निर्माण होतात. परंतु त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की शहरातल्या विविध वातावरणाचा, आजूबाजूच्या वातावरणाचा या द्रव्यांच्या लेव्हलवर परिणाम होतो. तसंच मनातील भावनांचा सुद्धा या द्रव्यांच्या पातळीवर परिणाम होतो किंवा या द्रव्यांच्या पातळीचा भावनांवर परिणाम होतो, असं त्यांनी त्यावेळेला लिहून ठेवलेलं होतं. इसवी सन 1818 म्हणजे ज्या वेळेला आपल्या इथे मराठेशाहीचं पतन झालं ते इसवी सन 1818, त्यावेळेला त्या वर्षामध्ये जोहान ख्रिश्चन हिब्रॉथ यांनी सर्वात प्रथम ही सायकोसोमॅटिक ही संज्ञा पहिल्यांदा वापरली होती. परंतु ती पुन्हा काही काळ मागे पडली आणि मग 19व्या शतकाच्या मध्यास रिफ्लक्स न्यूरोसिस नावाची संज्ञा त्यांनी आणली होती की शरीराच्या एका अवयवाला विकार झाला तर त्याचा परिणाम हा दुसऱ्या अवयवावर होतो किंवा दुसऱ्या अवयवावर ओरखडा असल्यासारखा उठतोच, असं त्यांनी लिहिलेलं होतं. आणि याचा परिणाम असा झाला की तिथून अमेरिकेमध्ये अशा अवयवांच्या सर्जरीचीच एक प्रकारे लाट आलेली होती. त्याचबरोबर ब्रिकवेट नावाच्या फिजिशियननी की सायकॅट्रिस्टनी नंतर मग जे आता आपण ज्याला मग अशी सोमटायझेशन डिसऑर्डर म्हटलं, ती सोमटायझेशन डिसऑर्डरचं वर्णन त्यांनी केलेलं होतं. 1930 मध्ये, म्हणजे आता या 20व्या शतकामध्ये या सगळ्या संशोधनाला जास्त वेग आला की फ्रान्झ अलेक्झांडर नावाच्या फिजिशियननी लिहिलं होतं की मानसिक द्वंद्व किंवा आंतरव्यक्ती द्वंद्व जर असेल तर त्याचा परिणाम ह्या आपल्या मेंदूतली जी सिम्पथेटिक सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम, ती खूप अलर्ट होण्यावर होतो आणि ती खूप अलर्ट झाल्यामुळे त्याचा परिणाम शरीराच्या कार्यावर होतो आणि त्याच्यामुळे अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो, असं त्यांनी 1930 मध्ये पहिल्यांदा सांगितलं. 1950 मध्ये हॅरॉल्ड वुल्फ आणि स्टुअर्ट वुल्फ या भावांनी जे संशोधन केलं त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की रक्तवाहिन्यांचे कार्य किंवा
विविध अवयवांच्या आवरणाचे कार्य, म्हणजे आतड्यांमधली आवरणं म्हणा, किंवा रक्तवाहिन्यांमधली आवरणं म्हणा, किंवा लंग्स मधली आतली आवरणं म्हणा, की ह्यांचं कार्य हे जर खूप अतिरिक्त कार्य झालं, अति कार्य झालं, किंवा अति कमी कार्य झालं, तर या सगळ्याचा परिणाम सुद्धा विविध विकार होण्याकडे होत असतो. तर अतिरिक्त कार्य कशामुळे होतं? तर अतिरिक्त कार्य हे आक्रमक स्वभाव, अतिमहत्वाकांक्षी स्वभाव, अतिव्यवस्थित स्वभाव, तर ह्या अशा सगळ्या जिथे अतिरेकी स्वभाव, अतिरेक हा स्वभावामध्ये किंवा विचारांमध्ये असतो, तेव्हा ह्या सगळ्या रक्तवाहिन्यांचं किंवा आवरणाचं कार्य, विविध अवयवांचं कार्य हे अतिरिक्त प्रमाणात होतं. आणि कारण जेव्हा खूप राग असतो किंवा खूप आक्रमकपणा येतो, तेव्हा नॅचरली सिम्पथॅटिक नर्व्हस सिस्टीम खूप अलर्ट होते आणि त्यामुळे हार्टचं पंपिंग जोरात होतं, सगळं असं वेगात व्हायला लागतं. त्यामुळे हे अतिरिक्त कार्य होतं. तर जेव्हा भीती, दुःख, नैराश्य असं खूप मनात सतत असतं, सातत्याने ह्या भावना असतात, तेव्हा ह्या सगळ्या ह्याचं कार्य हे खूप कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे मग अस्थमासारखे रोग होतात. तर पहिल्या अतिरिक्त कार्याच्या ह्याच्यामध्ये हृदयविकार किंवा रक्तदाब असे सगळे विकार होत असतात. त्याचबरोबर तेव्हा त्यांनी त्या दोघांनी लिहिलेलं होतं की व्यक्ती तणावजन्य घटकाला कसं तोंड देते त्याप्रमाणे शरीरावर होणारा परिणाम ठरतो. म्हणजे अतिरिक्त आक्रमकतेने त्या व्यक्तीला तणावजन्य घटनेला तोंड देते का शरण जाऊन तोंड देते. म्हणजे अग्रेसिव्हली सुद्धा आपण तोंड देणं हेही आपल्याला अयोग्य आहे, तर सबमिसिव्ह रोलही अयोग्य आहे असं त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं. तर हॅन्स सेले यांनी पहिल्यांदा सांगितलं की त्यांनी सायको न्यूरो एंडोक्रायनो इम्युनो ऍक्सिस म्हणजे आपलं मन, मेंदू, सगळ्या हॉर्मोनची संस्था म्हणजे आंतरस्रावी ग्रंथीची संस्था आणि रोगप्रतिकार संस्था या सगळ्याच कुठेतरी एकत्र संबंध आहे, अन्योन्य संबंध आहे असं पहिल्यांदा सांगितलं होतं. आणि त्यांनी लिहिलं होतं की डिसीजेस आर बाय प्रोडक्ट ऑफ बॉडीज अटेम्प्ट टू अडॉप्ट द स्ट्रेस. म्हणजे कुठच्याही ताणाशी समायोजन करताना, अडॉप्ट करताना, ऍडजस्ट करताना त्याचं जे बाय प्रोडक्ट असतं ते बरेचदा हे सगळ्या व्याधी असतात असं त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं. त्याचबरोबर 20व्या शतकाच्या मध्याला म्हणजे साधारण 1950-60 किंवा त्याच्या थोडस नंतर असे एक हे झालं होतं की वेगवेगळी जेव्हा पचन संस्थेच्या व्याधी आहेत किंवा श्वसन संस्थेच्या व्याधी आहेत, तर त्याचं हे करताना त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व कसं आहे त्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली. आणि त्यासाठी मग MMPI म्हणजे वेगवेगळ्या पर्सनॅलिटी टेस्ट आहेत. काही प्रोजेक्टिव्ह टेस्ट असतात की ज्याच्यामध्ये चित्रांची कार्ड दाखवून त्या व्यक्तीला प्रश्न विचारले जातात. ती हर्मन रोशाकनी तयार केलेली इंगब्लॉट जी टेस्ट होती ती हर्मन रोशाक इंगब्लॉट टेस्ट किंवा प्रश्नोत्तरांची टेस्ट असते, ज्याला MMPI किंवा मिनेसोटा मल्टिप्लिसिटी पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी ह्या टेस्टच्या देऊन त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून मग खरंच त्या व्यक्तीला कशामुळे हा त्याचा पचन संस्थेचा आजार बरा होत नाही असा अभ्यास करायला त्यावेळेला सुरुवात केलेली होती. आणि मग फ्रीडमन नावाच्या फिजिशियनने सांगितलं होतं की ज्या विविध हृदयविकार होतात त्यातल्या बऱ्याचशा व्यक्तींची पर्सनॅलिटी त्यावेळेला त्यांनी तिचं नाव टाईप A पर्सनॅलिटी हे केलं होतं की ह्या व्यक्ती जसं मगाशी सांगितलं की अति महत्वाकांक्षी असतात, आक्रमक स्वभाव असतो, अतिव्यवस्थितपणा त्यांच्याकडे असतो. तर अशा ज्या व्यक्ती असतात त्यांना हे हृदयविकार किंवा ब्लड प्रेशरचे विकार होऊ शकतात. तर ॲडॉल्फ मेयर यांनी 1958 मध्ये तर 1977 मध्ये जॉर्ज एंजल यांनी पहिल्यांदा या सगळ्या विकारांसाठी, या सगळ्या शारीरिक व्याधींसाठी सुद्धा बायोसायकोसोशल मॉडेल असतं. म्हणजे जसं बायोलॉजिकल कारणं असतात, म्हणजे मानसिक सुद्धा बायोलॉजिकल कारणं असतात, प्रत्यक्ष मानसशास्त्रीय कारणं असू शकतात किंवा काही सामाजिक घटकही त्याला कारणीभूत असू शकतात असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि मग ह्याच्याच पुढे जाऊन लिपोविस्कीनी सांगितलं की ह्या आजाराचा विचार करताना मग आपण काय विचारलं पाहिजे, माहिती, हिस्ट्री कशी घेतली पाहिजे.
तर त्याचं सांस्कृतिक वातावरण, त्याच्या आजूबाजूचं, त्या व्यक्ती राहते त्याच्या आजूबाजूचं पर्यावरण कसं आहे ही माहिती तुम्ही विचारली पाहिजे. त्याचबरोबर आंतरिक गोष्टींचा विचार करताना अनुवंशिकतेच फॅमिली हिस्ट्री आहे का ते विचारलं पाहिजे. स्वभाव कसा आहे, त्याच्या मनात कोणत्या सतत भावना असतात, ह्या सगळ्याचा जो हे आहे त्या सगळ्याची माहिती किंवा आणि इतर जे काही शारीरिक घटक असतात त्या सगळ्यांचा अभ्यास आणि सगळ्याची माहिती घेणं हे खूप आवश्यक आहे असं ह्या सगळ्यांनी सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या संशोधनाला एक चांगली त्याच्यातनं गती मिळाली होती. आणि त्याच्यातनं मग पुढे असं आलं की हे ज्या सायकोसोमॅटिक आजार असतात, विकार असतात, तर ते त्याचं क्लासिफिकेशन त्यांनी केलं की शारीरिक विकारामुळे होणारे मानसिक विकार, म्हणजे त्याच्यात स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया किंवा डेलिरियम असे विकार येतात. त्याचबरोबर शारीरिक आजारांमुळे फक्त मानसिक लक्षणं दिसणं किंवा मानसिक विकार होणं, तर की जसं की हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर, कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर नैराश्य येणं किंवा अस्थमा आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असे विकार सतत त्याचे अटॅक येत असतात, त्याच्यामुळे सतत चिंता असणं, अँझायटी असणं, हा त्या भागातला झाला. तर शारीरिक आजारांवरील उपचारांमुळे मानसिक विकार होणं, म्हणजे आता काही काही आजारांमध्ये स्टिरॉइड्स वापरावे लागतात तर मग उपचारांसाठी, तर मग त्या स्टिरॉइड्समुळे स्टिरॉइड इंड्यूस डिप्रेशन येऊ शकतं. किंवा शारीरिक व्याधी म्हणजे टीबी सारख्या उपचारांमध्ये जे INH म्हणून औषध वापरलं जातं, तर त्या INH मुळे सायकोसिस होऊ शकतो. तर असंही हेही क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी धरलं होतं. तर विविध शारीरिक भावनिक घटकांमुळे फक्त शारीरिक लक्षणं दिसणं, ज्याच्यामध्ये मगाशी सांगितलं ती सोमटायझेशन डिसऑर्डर येते. तर शारीरिक विकारांमुळे, व्याधींमुळे आधीचे मनोविकार वाढणं असं होऊ शकतं. म्हणजे समजा एखाद्याला किडनी फेल्युअर झालं किंवा कॅन्सर, तर त्याच्यामुळे मुळात असलेला स्किझोफ्रेनिया त्या स्ट्रेसमुळे वाढू शकतो, किंवा कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर मुळात असलेलं डिप्रेशन वाढू शकतं, क्रॉनिक डिप्रेशन. तर अशा पद्धतीचंही क्लासिफिकेशन मग त्यांनी मांडलेलं होतं. तर आता आपण प्रत्येक हे जे व्याधी आहेत त्या व्याधींमध्ये कसं कसं मानसिक घटक परिणाम करतात, प्रभाव करतात ते आपण बघूया. तर त्याच्यामध्ये असं बघता येईल की जे करोनरी आर्टरी डिसीज किंवा विविध हृदयविकार आहेत. आता हृदयविकार हे जवळ 35 वर्षाच्या जवळजवळ 1/3 लोकांना आज हृदयविकार आहेत, 35 वर्ष आणि त्याच्या पुढील वयोगटातल्या सगळ्या 1/3 जवळजवळ 1/3 किंवा त्याहीपेक्षा जास्त लोकांना हे हृदयविकार आहेत असं आढळून आलेलं आहे. तर लोकसंख्येच्या जवळजवळ 20, याच वयोगटातल्या लोकसंख्येच्या जवळजवळ 20 ते 50% लोकांना रक्तदाबाचा विकार आहे असं आढळून आलेलं आहे. त्याच्यामुळे ही खूप कॉमन आता होत चाललेली गोष्ट आहे. आणि मग असं आहे की या दोघांचाही हृदयविकार आणि नैराश्य हे तसं बघायला गेलं तर आता WHO संशोधनाप्रमाणे पहिल्या नंबरवरचा आजार जो आहे तो हृदयविकार आहे, तर दुसऱ्या नंबरवरचा नैराश्य आहे. आणि हे दोघांचाही अन्योन्य संबंध आहे की हृदयविकार डिटेक्ट झाल्यामुळे नैराश्य येऊ शकतं, किंवा नैराश्य असलेल्या व्यक्तींना हृदयविकार लवकर होऊ शकतात. खूप काळ नैराश्य असेल तर, क्रॉनिक डिप्रेशन असेल तर, किंवा नैराश्य ट्रीटच झालं नसेल, लक्षातच आलं नसेल, असं अनट्रीटेड राहिलं असेल तरी पण. कारण काय होतं की नैराश्यामुळे ती व्यक्ती एकलकोंडी होते, एक प्रकारचं सायकोमोटर रिटार्डेशन किंवा ज्याला लिथार्जी, आळस म्हणता येईल ते होतं, किंवा नकारात्मक भावना, काय काय होणार आहे, कशाला करायचे उपचार, काय होणार आहे, मरायचंच आहे ना, मग कशाला घ्यायचे उपचार, किंवा काय उपयोग आहे काय सगळे करून, किती खर्च करून काय उपयोग आहे का, मी हे काय बरं होणार आहे का, मग कशाला घ्यायचं. त्यामुळे असं करून कधी उपचार घेतात, कधी नाही घेत किंवा थांबवतात, असं सगळं होतं. किंवा जसं मगाच्या केसमध्ये म्हटलं तसं व्यसनाकडे जातात, स्मोकिंग सुरू होतं. या सगळ्यामुळे पुन्हा ऑफकोर्स हृदयविकार वाढायला मदत होते. त्याचबरोबर नैराश्यामुळे आणखीन काय होतं तर जो आपला HPA ऍक्सिस असतो, म्हणजे हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ऍक्सिस असतो, तो जो ऍक्सिस असतो त्याचं कुठेतरी डिसरेग्युलेशन होतं. म्हणजे त्याच्यामुळे जे हॉर्मोन सिस्टीमवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे जे कॉर्टिकोस्टिरॉइड्स किंवा कॉर्टिसॉलचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं, आणि कॉर्टिसॉलचं प्रमाण सातत्याने वाढले राहिल्यामुळे जो
लिपिडच्या किंवा रक्तवाहिन्यांचं जे आवरण असतं ते कडक होत जातं किंवा आतमध्ये चरबीचे थर साठत जातात की ज्याच्यामुळे ज्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. तर ते आवरण साठत गेल्यामुळे अर्थात रक्तवाहिन्या करोनरी आर्टरी जी असते ती कुठेतरी त्याच्या रक्तवाहनामध्ये अवरोध अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे नक्कीच मग करोनरी आर्टरी डिसीज निर्माण होऊ शकतो. तर मगाशी जे सांगितलं की जी टाईप ए पर्सनॅलिटी सांगितली की आक्रमकपणा, क्रोध, अतिमहत्वाकांक्षा, याच्यामुळे काय होतं की पॅरासिम्पथेटिक सिस्टीमचं ऍक्टिव्हेशन इफेक्ट कमी होतो आणि सिम्पथेटिकच ऍक्टिव्हेशन हे सतत होत राहतं आणि सातत्याने सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचं ऍक्टिव्हेशन होत राहिल्यामुळे हृदयाचं पंपिंग जे असतं ते जोरात वेगाने व्हायलाच लागतं. त्याचबरोबर ऍड्रिनालिनचं प्रमाण जे शरीरात असतं ते वाढतं आणि पुन्हा त्याच्यामुळे परिणाम असा होऊन कोलेस्ट्रॉल आणि सगळे जे चरबीचं प्रमाण रक्तात वाढतं आणि पुन्हा या सगळ्याचा परिणाम म्हणून हृदयविकार वाढण्याकडे कल वाढत जातो. तर ज्या वेगवेगळ्या पचन संस्थेचे विकार आहेत ज्याच्यामध्ये आपण कोलायटिस नावाचा आहे की ज्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत की अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज. तर याच्यामध्ये शरीरातल्या काही इम्युन सिस्टीमवर परिणाम झाल्यामुळे काय होतं की ज्या हृदयात ह्या सगळ्या आतड्याचे जे काही भाग असतात ते त्याच्यामध्ये एक प्रकारचं इन्फ्लमेशन होतं, सातत्याने इन्फ्लमेशन होत राहतं आणि त्यामुळे त्यांचं जे आतलं आवरण असतं ते खूप कडक होत जातं किंवा त्याच्यात अल्सर्स निर्माण होतात. तर अशा पद्धतीने ते क्रॉन्स डिसीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस असे विकार होतात आणि याच्यामध्ये मग सतत मग पोटात दुखणं किंवा संडास वाटे रक्त पडणं किंवा सतत बॉवेल हॅबिट्स बदलतात. म्हणजे कधी बद्धकोष्ठता तर कधी जुलाब होणं, अशा पद्धतीने सतत हे होत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की सातत्याने असं होत राहिल्यामुळे नक्कीच कुठेतरी त्या सगळ्या विकाराचं एक मनात स्टिग्मटायझेशन केलं होतं की एक कलंक वाटत राहतो मला की काय झालंय, कोणता घाणेरडा आजार झालाय, मला सारखं मलाच का असे विचार येत राहतात. मग त्याचा स्वीकार पटकन होत नाही आणि या सगळ्यातनं नैराश्य येत जातं. त्याचबरोबर त्याच्यामुळे सतत असं हे पचन संस्थेवर परिणाम झाल्यामुळे कुठेतरी वजनावर परिणाम होतो किंवा कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि या सगळ्यामुळे सुद्धा नैराश्य येऊ शकतं. म्हणजे हा सततचा जो ताण मनात असतो त्याच्यामुळे काय होतं की त्याचा इफेक्ट हा किंवा दुसरंही बघितलं गेलं तर सतत खूप तणावग्रस्त आयुष्य असेल एखाद्या व्यक्तीचं विविध म्हणजे आयुष्यातल्या काही गोष्टींमुळे, तर सतत जर ताण असेल मनात तर त्याचाही परिणाम इम्युन सिस्टीमवर होतो. जसं मगाशी सांगितलं की आपलं मन, मेंदू, हॉर्मोन सिस्टीम आणि रोगप्रतिकार संस्था या सगळ्याचा संबंध आहे. त्याच्यामुळे इम्युन सिस्टीमवर परिणाम होतो. ज्या मास्ट सेल्स किंवा आता जो तुम्ही या कोविडच्या काळामध्ये सायटोकाईन हे नाव ऐकलं असेल, सायटोकाईन स्टॉर्म, तर ते सायटोकाईन्स म्हणून हे जे सगळे रोगप्रतिकारासाठी आवश्यक घटक असतात तर त्यांच्या कार्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे त्या भागातले जे आतड्यांचे जे नर्व्ज असतात, त्या चेतातंतू असतात त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढते. म्हणजे ते नर्व्ज हळवे होतात. म्हणजे कसं आहे की आपण एखादी सुई टोचली तर आपल्या मेंदूला ती एक सुई टोचल्याचीच संवेदना होत असते, परंतु तिथे एक सुई टोचली तर 10 सुया टोचल्यासारखी संवेदना होते. तर त्यामुळे ते असं सेन्सिटिव्हिटी वाढते त्यांची. म्हणजे एवढं जास्त पेन इनपुट हे मेंदूकडे पाठवलं जातं आणि ह्या सगळ्याचा म्हणजे मग सतत ती पेन होत वेदनेची संवेदना सतत होत राहते आणि सतत त्याने वेदनेची संवेदना होत राहिल्यामुळे अर्थात त्याचाही परिणाम पुन्हा नैराश्य, असं ते दुष्टचक्र कुठेतरी या विकारामध्ये चालू राहू शकतं. तर दुसरा जो विकार आहे ज्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणतात. म्हणजे आता पहिले हे जे कोलायटिस होते हे इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज या प्रकारात मोडतात. तर हे जे आहे हे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, याच्यामध्येही जसं मगाशी सांगितलं, पहिली केस सांगितली तेव्हा की पोटात दुखतं पण ती जी पोटातलं दुखणं आहे ते शौचाला जाऊन आल्यावर ते संपून जातं. ह्याच्यात सुद्धा कधी कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता, तर कधी एकदम जुलाब होणं असे दिसून येऊ शकतं. त्याचबरोबर
कधी सेमी सॉलिड स्टूल होतं, तर कधी लिक्विड स्टूल होतं, किंवा कधी फक्त म्युकस पडू शकतं. तर अशा पद्धतीने हे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हे दिसत असताना सगळ्याचा पुन्हा त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. आणि मग नॅचरली या सगळ्यामुळे, या सततच्या याच्यामुळे नैराश्य येऊ शकतं, किंवा दुसरंही असं वाटू शकतं की मी आता इरिटेबल बॉवेल सिंड्रोम याच्यामध्ये ऍक्च्युअल त्या आतड्यामध्ये काही पॅथॉलॉजी नसते, परंतु तरी सतत असं झाल्यामुळे आपल्याला कोणता तरी मोठा आजार झालाय असं वाटत राहतं. मग त्याच्यामुळे डॉक्टर शॉपिंग केलं जातं की नाही, ह्या डॉक्टरांनी सांगितलं तरी ते पटत नाही, मग दुसऱ्या डॉक्टरकडे जा, तिथे तपासण्या करा, त्या तपासण्या नॉर्मल येतात तरी मग मनालाच समाधान होत नाही, मग तिसऱ्या डॉक्टरकडे जा, असं करून मग पॅथीज बदला, मग ऍलोपॅथी बदलून आयुर्वेदिक कडे जा, त्यांनी परिणाम होत नाही, मग अशा पद्धतीने डॉक्टर शॉपिंग सुरू होतं. आणि नुसतं फायलिनच्या थप्पीच्या थप्पी होत जातात की ज्याला आपण हायपोकॉन्ड्रियासिस असं म्हणतो, की सतत काहीतरी आजार झाल्यासारखं वाटत राहणं आणि ते आजार ऍक्च्युअली तसं काहीच नसतं. तर अशा पद्धतीने ही हायपोकॉन्ड्रियासिस सारखा विकार सुद्धा ह्या सगळ्यातनं होऊ शकतो, किंवा त्याच्यामुळे सुद्धा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम होऊ शकतो. तर मग त्यामुळे असं म्हटलेलं की कोणताही ताण, मग तो जंतू संसर्गाचा, एखाद्या वेळेला तात्पुरता आधी हे सगळं सुरू व्हायच्या आधी गॅस्ट्रोएन्टरायटिस साधा झालेला असतो, तो असं जंतू संसर्ग, त्या जंतू संसर्गाचा तर आतड्यावर आलेला ताण, किंवा स्वभावामुळे आलेला ताण, परिस्थितीजन्य ताण, किंवा एखादी खूप मोठी वाईट घटना आयुष्यात घडली, तर या सगळ्या घटना, या सगळ्या विविध तणावजन्य घटकांमुळे रासायनिक द्रव्यांवर, जसं मगाशी सांगितलं, परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या नर्व्हचा हळवेपणा वाढत जातो, आणि मग वेदना, जसं मगाशी सांगितलं की अतिरिक्त वेदना जाणवत राहते. तर अशा पद्धतीने होत जातं. किंवा थोडंफार ह्या व्यक्तींमध्ये असंही म्हणत की जो स्वभाव असतो, ज्या व्यक्तींना हा विकार होतो त्या व्यक्तींचा जो स्वभाव असतो तो कुठच्याही गोष्टीचं महाभयंकरीकरण करण्याचा स्वभाव असतो. घटना राईचा पर्वत करण्याची वृत्ती असते असं म्हटलं तरी हरकत नाही. पराचा कावळा किंवा राईचा पर्वत. श्वसन संस्थेच्या विकाराकडे येऊया. तर त्याच्यामध्ये अस्थमा, जो ब्रॉन्कियल अस्थमाचा आहे की ज्याच्यात श्वास घ्यायला त्रास होतो आणि खूप मोठा अस्थमाचा अटॅक येतो, तर त्याच्याविषयी सुद्धा हिपोक्रेटसने त्यावेळेला लिहिलं होतं की जेव्हा फ्लेग्माचं प्रमाण मेंदूमध्ये वाढतं आणि मग तो जो वाढलेला फ्लेग्मा आहे तो त्यांनी त्यावेळेला वर्णन केलं की तो लंग्स पर्यंत खालती येतो, असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. पण कुठेतरी बायोलॉजिकल आणि हे परिणाम त्यांनी सांगितलेला होता. तर सायको अनालिटिक थिअरीचा विचार केला फ्रॉइडने लिहिलेल्या, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की अस्थमा हा कशामुळे होतो, तर मनात कुठेतरी जे पॅसिव्ह अग्रेसिव्ह इम्पल्सेस असतात. पॅसिव्ह अग्रेसिव्ह इम्पल्सेस म्हणजे काय, पॅसिव्ह अग्रेशन म्हणजे काय, तर की मी माझ्या सबऑर्डिनेटला एखादी गोष्ट करायला सांगितली, त्याला काही ती पटली नाही, पण शेवटी आता बॉस सांगतोय म्हटल्यावर त्यांनी हो म्हटलं, माझ्या समोर हो म्हटलं, पण ऍक्च्युअल ती गोष्ट त्यांनी केलीच नाही. तर मग कुठेतरी काय आहे की पॅसिव्ह अग्रेशन, की आपल्याला ऍक्टिव्हली नाही, समोरासमोर नाही म्हणता येत नाही, पण आपल्याला म्हणताना हो म्हणायचं पण ऍक्च्युअल करायचं नाही. तर पण शेवटी कसं होत राहतं की केलं नाही तरी हे कधीतरी कळलं तर, किंवा असे, त्याच्यामुळे असा एक तो ताण शेवटी मनात राहतोच. आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून हा जो एक कॉन्फ्लिक्ट असतो मनातला की आपण हे खरं करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, हा जो सारखा एक मनात द्वंद्व राहतं, त्या द्वंद्वाचा परिणाम म्हणून मन सतत चिंतित राहतं आणि त्याच्यामुळे अस्थमा होऊ शकतो, असं त्या अनालिटिकल थिअरी प्रमाणे म्हणता येऊ शकेल. त्याचबरोबर कुठच्याही प्रकारच्या ज्या अतिरेकी नकारात्मक किंवा सकारात्मक भावनांचं प्रकटीकरण झालं, किंवा एकदम उन्मादाची अवस्था, किंवा अति दुःख किंवा अति राग, या सगळ्याचा परिणाम हा पुन्हा शेवटी ह्या सायकोन्यूरो एंडोक्राइनो ऍक्सिसचं ऍक्टिव्हेशन होण्याकडे होतो. त्याचा परिणाम इम्युन सिस्टीमवर होतो आणि त्याच्यातनं मग अस्थमा होऊ शकतो. की शेवटी कसं आहे की ज्या अँक्शियस पर्सनॅलिटी जे असतात किंवा ज्या सतत चिंतातुर जंतू जे असतात, तर ते चिंतातुर जंतू कसं असतात की ते कुठच्याही गोष्टीचं एकदा ओव्हर एस्टिमेशन करतात किंवा ओव्हर रिपोर्टिंग करतात. त्याच्यामुळे मग छोटीशी गोष्ट त्यांना पराचा पुन्हा कावळा करणं, त्या व्यक्तींमध्ये हा विकार जास्त होऊ शकतो असं म्हणता येईल. आणि
पुन्हा सतत हा अस्थमा, मग त्याच्यामुळे होणारा कधी कधी ऍडमिट व्हावं लागणं किंवा इनहेलर घेणं, कुठे जाताना सतत ती काळजी घेणं, या सगळ्यामुळे सुद्धा व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीला स्पोर्ट्सची आवड असेल पण मग ते नीट त्याच्यामध्ये धड प्रगती करता येत नाही, असं सगळं होऊ शकतं. तर त्याच्यामुळे सुद्धा चिंता नैराश्य ह्या व्यक्तींना होऊ शकतं. आता आणखीन एका महत्वाच्या विकाराकडे येऊया की डायबिटीस किंवा मधुमेह. तर म्हणजे असं आहे की भारत आज बघितलं तर भारत आज एक डायबिटीसचं फार मोठं घर बनलेलं आहे. आणि असंही म्हणता येईल की भारतात हळूहळू नैराश्याचंही घर व्हायला लागलेलं, इतकं मोठं नैराश्याचे केसेस वाढायला लागलेले आहेत. आणि या दोन्हीचा अन्योन्य जो संबंध आहे तो 17व्या शतकामध्ये थॉमस विलिस नावाच्या ब्रिटिश फिजिशियनने सांगितलेला होता. त्यांनी त्यावेळेला लिहिलं होतं की डायबिटीज इज कॉज्ड बाय सॅडनेस ऑर लॉंग सॉरो ऑर डिप्रेशन. आणि मग आता हे नैराश्य किंवा चिंता जी आहे ती कधी होऊ शकते, तर वेगवेगळ्या स्टेजेसला होऊ शकते. म्हणजे जेव्हा डायबिटीसचं नुसतं निदान होतं, जसं त्या केसमध्ये पाहिलं की त्यावेळेला होऊ शकतं, किंवा कुठचं कॉम्प्लिकेशन झालं. तर मधुमेहाचा परिणाम हा विविध संस्थांवर होतो, किडनीवर होतो, डोळ्यांवर होतो किंवा हृदयावर होतो, अशा विविध संस्थांवर होत असतो, नर्व्हजवर होतो. तर ती कुठची कॉम्प्लिकेशन झाल्यावर त्यामुळे सुद्धा पुन्हा चिंता नैराश्य होऊ शकतं. किंवा असंही होऊ शकतं की तो बरा होत नाहीये किंवा वाढत चालले शुगर, म्हणून मग शेवटी आता गोळ्यांवरनं इन्शुलिनकडे जेव्हा प्रवास सुरू होतो किंवा ते इन्शुलिन सुरू होणार या विचारानेच, म्हणजे आता ते कायम आपल्याला टोचून घ्यावं लागणार, या सगळ्या विचारानेच मग पुन्हा चिंता नैराश्य वाढू शकतं. आणि या सगळ्या चिंता नैराश्याचा परिणाम म्हणून असा होतो की ती व्यक्ती जी आहे ती मग पथ्य पाळणं किंवा व्यायाम करणं, या सगळ्या किंवा उपचार, औषधही व्यवस्थित घेणं हे करत नाही व्यवस्थित, त्याचा परिणाम पुन्हा शुगर वाढण्याकडे होऊ शकतो. किंवा जसं मगाच्या केसमध्ये बघितलं की व्यसनांकडे वळते. अर्थात मग व्यसनांमुळे, दारू किंवा स्मोकिंग या सगळ्यामुळे पुन्हा त्याचा परिणाम मधुमेह वाढण्याकडेच होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे दुसरे असंही होतं की चिंता नैराश्यामुळे ती व्यक्ती असमाधानी असू शकते. आणि जेव्हा उपचारामध्ये समाधान हे ऍडेड फॅक्टर नसेल तर मग काय होतं की ते उपचार नीट घेतले जात नाहीत. आणि हे समाधान केव्हा असेल की जेव्हा आपण त्या गोष्टीचा स्वीकार केलेला असेल तेव्हा. स्वीकारच नसेल तर मग नैराश्य येतं, असमाधानी राहतं, म्हणजे त्याच्यामुळे पुन्हा उपचार नीट घेतले जात नाहीत. किंवा सतत व्यक्तिमत्वात, म्हणजे मुळात स्वभावातच ही नकारात्मकता असेल किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन शंकेखोरपणा असेल की माझं निदान बरोबर झालंय ना, बरोबर औषधोपचार चाललेत ना, मग कोणी सांगतं की नाही अरे यांना दाखव, मग पुन्हा त्यांना दाखवलं जातं, औषधं बदलली जातात, पाथीच एकदम बदलली जाते. असं सतत शंकेखोरपणा घेतल्यामुळे मग धड नीट उपचार होत नाहीत किंवा मग ते वेळेवर केले जात नाहीत. पुन्हा याचा सगळ्याचा परिणाम डायबिटीस वाढण्याकडे होऊ शकतो. ज्या व्यक्तींना क्रॉनिक मानसिक आजार असतात, दीर्घकालीन मानसिक आजार असतात, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, त्या व्यक्ती कुठेतरी त्यांचा रियालिटीशी, वास्तवाशी टचच किंवा भानच कमी असतं. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना जर डायबिटीस झाला तर मग ते नीट उपचार घेतलेच जातात असं नाही. आणि पुन्हा त्याच्यामुळे पण किंवा ते सतत तणावाखाली असल्यामुळे सुद्धा शुगरचं, डायबिटीस होण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त असतं. आणि त्यामुळे नैराश्य आणि मधुमेह किंवा व्यसन आणि मधुमेह म्हणजे ही अतिशय खूप वाईट कॉम्बिनेशन आहे. कारण या सगळ्यातनं दुसरा परिणाम असा होऊ शकतो की या सगळ्यामुळे पुन्हा हृदयविकाराचं प्रमाण या व्यक्तींमध्ये वाढू शकतं. दुसरं असं होत, आता डायबिटीसशीच संबंधित किंवा हृदयविकाराशीच संबंधित आणि तुम्हा सगळ्यांचा की आज जे फार महत्वाची चर्चेचा विषय झालेला आहे तो म्हणजे वजन. तर ते स्थूलत्व हा फार मोठा, तोही एक मनोकायिकच विकार आहे असं म्हणता येईल. दीक्षित आणि दिवेकर डाएट ही त्याच्यामुळे जी फेमस झालेली आहेत. तर त्या स्थूलत्वाचंही खूप वाढतं प्रमाण आहे. जवळजवळ 30 ते 40% प्रौढ व्यक्तींमध्ये स्थूलत्व आहे. तर 10 ते 12% मुलांमध्ये हे स्थूलत्व आहे. आणि हे त्याच्यामुळे या स्थूलत्व जास्त वाढल्यामुळे परत त्याच्यामुळे ब्लड प्रेशर, म्हणजे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह किंवा संधिवात किंवा स्लीप ऍपनिया अशा सगळे वेगवेगळे विकार आणखीन त्याच्यामुळे होऊ शकतात.
आता स्थूलत्वावर परिणाम करणारे घटक कोणते, तर अनुवंशिकता हा आहे घटक, जो शहरीकरण आणि शहरीकरणाबरोबरच आताचा आणखीन जो चंगळवाद म्हणजे जो स्थूलत्व वर्धक आहे, आणि त्या चंगळवादामध्ये फक्त बाहेरचं खाणं असंच नाहीये, तर चंगळवादामध्ये आयुष्याचं सोपेकरण जो झालेला आहे झालेला आहे तोही भाग आहे. म्हणजे विविध यंत्रांवर जे अवलंबित्व आपलं वाढत गेलेलं आहे, म्हणजे अगदी जिने पहिल्या दुसऱ्या मजल्यावर जायचं असेल तरी सुद्धा आपण जिने न चढता लिफ्टने जातो. हे जे यंत्रांवरचं अवलंबित्व आहे या सगळ्यामुळे स्थूलत्व वाढत जातं. त्याचप्रमाणे एखाद्याला फूड ऍडिक्शन असेल किंवा ज्याला मराठीत आपण जातीवंत खवय्या असं म्हणतो, तर असे जे जातीवंत खवय्ये असतात किंवा ज्यांच्यामध्ये फूड ऍडिक्शन असतं की त्यांच्यामध्ये मग त्यांना ते चमचमीत आणि असं खाण्याची खूप आवड असते आणि मग त्याच्यामुळे पुन्हा स्थूलत्व वाढू शकतं. तर चिंता आणि नैराश्य जर झालेलं असेल तर काय होतं की जेव्हा चिंता नैराश्यामध्ये सुद्धा, विशेषतः नैराश्याची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही अटिपिकल डिप्रेशन किंवा कुमारवयात होणारं नैराश्य, याच्यामध्ये असं दिसलेलं आहे की नकारात्मक विचारांमुळे विचार जेव्हा जास्त येतात तेव्हा खाण्याकडे कल वाढतो. आणि मग खाणं काय, कॅडबरीज खाणं किंवा असं चमचमीत खाणं, गोड काहीतरी चमचमीत खाणं, डबे धुंडाळणं, फ्रीज धुंडाळणं असं काय होत जातं. किंवा ह्या चिंता नैराश्यामुळे सुचत नाही, रिकामा वेळ कसा घालवायचा ते कळत नाही, मग त्या काळात फ्रीज धुंडाळले जातात, डबे धुंडाळले जातात, असं होत जातं आणि त्याच्यामुळे खाणं वाढत जातं. किंवा समजा अशा व्यक्ती ज्यांचे स्वभाव हे इम्पल्सिव्ह स्वभाव असतात, म्हणजे ज्याला आम्ही क्लस्टर बी ट्रेट्स म्हणतो, की लक्ष वेधून घेणारे स्वभाव, हिस्ट्रिओनिक पर्सनॅलिटी, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी, की ज्यांच्यामध्ये इम्पल्सिव्हिटी खूप असते, स्वतःच्या आवेगावर कंट्रोल नसतो त्यांचा, तर त्यांच्यामध्ये सुद्धा मग हे ओव्हर इटिंग होऊ शकतं. आणि या सगळ्यामुळे हे स्थूलत्व होऊ शकतं. आणि त्यामुळे जे स्थूलत्वाचे जे उपचार आहेत त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्याचा बिहेव्हिअरल वेट लॉस किंवा वेट लॉस मोटिवेशन या सगळ्याचा उपयोग हा केलेला आहे. म्हणजे फक्त व्यायाम नाही, तर ते व्यायाम न करण्याकडे काय कोणतं बिहेवियर आहे, कोणतं मॅलअडॅप्टिव्ह बिहेवियर आहे ते कमी करायचं, किंवा की त्याच्यामुळे खाण्याकडे जो आवेग येतात ते कसे कंट्रोल करायचे ते शिकवलं जातं. आणि मग व्यायाम करण्याकडे कल कसा वाढवायचा या दृष्टीने ट्रेनिंग दिलं जातं. तर अशा पद्धतीने हे स्थूलत्व हाही एक फार महत्वाचा मनोकायिक विकार आहे. कर्करोग हाही एक फार महत्वाचा मनोकायिक अगदी नाही म्हणता येणार, पण मनाशी संबंध नक्कीच आहे. कारण जेव्हा कर्करोगाचं नुसतं निदान झालं की त्याचा डायरेक्ट संबंध हा मृत्यूशी आपल्या मनात जोडला जातो, किंवा त्याच्यातनं कुठेतरी परावलंबित्वाची भावना वाढू शकते, किंवा आता या उपचार झाल्यानंतर आपल्याला कुरूपता येणार किंवा पंगुपणा येणार, हे सगळे विचार मनात येतात. आर्थिक बाबतीत म्हणजे आर्थिक समस्या उभी राहू शकते, उपचार खूप खर्चिक असतात, त्याच्याविषयी विचार येऊ शकतात, नातेसंबंधांवर त्यामुळे परिणाम होऊ शकतात. तर त्यामुळे निदान करताना किंवा निदान सांगताना सुद्धा ती ही बातमी म्हणजे निदान हे कसं सांगितलं जातं किंवा समजावलं जातं यावरून रुग्णाच्या भावना किंवा दृष्टिकोन कसा राहील ते अवलंबून असतं. म्हणजे रुग्ण त्याचा कसा स्वीकार करेल का नाकारेल, आता हे तुम्ही कशी बातमी फोडताय किंवा हे करताय त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. म्हणजे व्यवस्थितपणे समजावून उगाच आधी लपवून ठेवायचं आणि मग ते सांगायचं तर ते त्याला काही अर्थ नसतो. तर ते व्यवस्थितपणे समजावून जर डॉक्टरनी सांगितलं की का झालेलं आहे, कोणती स्टेज आहे, काय उपचार केले जातील, कसा फरक पडू शकेल, हे सगळी नीट माहिती जर शांतपणे त्या कॅन्सरच्या ट्रीट करणाऱ्या डॉक्टरनी दिली तर नक्कीच स्वीकार हा जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. नाहीतर मग त्याच पायरीवर नैराश्य येऊ शकतं. किंवा नंतर सुद्धा दुसऱ्या पायरीवर सुद्धा म्हणजे जेव्हा उपचार सुरू होतात, त्या उपचारांचे परिणाम दिसतात, तेव्हा सुद्धा मग चिंता नैराश्य येऊ शकतं. त्यामुळे एकूण हा स्वीकार शेवटी डॉक्टरांनी सांगितल्यावर सुद्धा अर्थात हा स्वीकार करणं हे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. की एखादी अहंकारी व्यक्ती असेल तर नाही, मला काहीच झालेलं नाही, मी एकदम व्यवस्थित आहे, डॉक्टर उगाच काही सांगतात, असं करून डिनायल फेज मध्ये सुद्धा जाऊ शकतात. किंवा अशा व्यक्तींना घरातून किती सहकार्य आहे, किती त्याला बरोबर सोशल सपोर्ट किती आहे,
त्याचबरोबर कॅन्सरचा प्रकार काय आहे याच्यावरही अवलंबून असतं. आता लिव्हर कॅन्सर जो असतो की त्या एकदा डिटेक्ट झाल्यावर फारसं आयुष्य नसतं, फार कमी आयुष्य, किंवा उपचारच जवळजवळ त्याला नाही येत असा जो प्रकार आहे लिव्हर कॅन्सर, तर मग अशा वेळेला नक्कीच ती व्यक्ती खूप चिंताग्रस्त होणं हे फार साहजिक आहे. त्याचबरोबर दुसरंही असं आढळून आलं की सतत तणावग्रस्त मनस्थिती राहिली, म्हणजे घरात सतत कोणाचे आजारपणच चालू असतील, सतत काही ना काहीतरी समस्या चालू असतील एकामागून एक, तर अशा सगळ्या व्यक्तींना एखादी व्यक्ती समर्थपणे सुरुवातीला तोंड देते किंवा समोरून खंबीरपणा, वरून खंबीरपणा दाखवते, परंतु आतून सतत ती चिंताग्रस्त आहे आणि ती चिंताग्रस्तता कधी दाखवलेली नसते, तर अशा व्यक्तींना पुढे जाऊन कॅन्सर होण्याची शक्यता ही जास्त असते. तर अशा सगळ्या ज्या विविध व्याधी आहेत तर त्यांचा नक्कीच मानसिकतेशी किंवा मनातले विचार, स्वभाव आणि त्याचा बायोलॉजीवर होणारा परिणाम हा खूप अगदी छान अभ्यासण्याजोगा विषय आहे. आणि ह्याचं जे सोमटायझेशन डिसऑर्डर आहे त्याच्यावर एक सिनेमा आलेला होता की सेफ नावाचा, आणि त्याच्यात कॅरॉल व्हाईट नावाची जे कॅरेक्टर होतं तिचं खूप सुखासीन आयुष्य होतं, पण अचानक तिला वेगवेगळ्या गोष्टींच्या ॲलर्जीज निर्माण व्हायला लागतात, त्याच्यावर खूप उपचार केले जातात, करूनही काही फरक पडत नसतो. मग डॉक्टर सांगतात की याच्यामागे मानसिक कारणं आहेत, पण ते तिला काही पटत नाही, परंतु तरी सुद्धा ती काउन्सिलिंग घ्यायला जाते. मग तिथे ग्रुप थेरपीमध्ये होते आणि मग तिथे ग्रुप थेरपीमध्ये काउन्सिलर त्यांना प्रत्येकाला आपल्या ह्या ॲलर्जीचं कारण शोधायला सांगतात. तिथे वेस्टर्न कंट्रीजमध्ये अशा प्रत्येक क्रॉनिक व्याधींसाठी असं सेल्फ हेल्प ग्रुप असतात. तर मग जेव्हा ती त्याचा शोध घ्यायला जाते तेव्हा तिला लक्षात येतं की आपल्याला आपल्याच बद्दल कुठेतरी पहिल्यापासून घृणा आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे, आपलं दिसणं, आपलं वागणं, आपलं बोलणं याच्या बाबतीत न्यूनगंड आहे, आपण कधी स्वतःवर प्रेमच केलेलं नाही, आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून या सगळ्या ॲलर्जीज ह्या आपल्या मागे लागलेल्या आहेत हे जेव्हा तिला कळतं तेव्हा मग ती स्वतःवर प्रेम करायला लागते आणि त्याच्यातून तिचे ॲलर्जीज कमी होतात असं त्या सिनेमात त्यांनी दाखवलेलं आहे. तर असे हे जे सगळ्या मनोकायिक विकार आहेत तर त्यांच्यामध्ये उपचार काय असू शकतात, तर आता त्या विकारावरची औषधोपचार हे तर किंवा इतर जे काही उपचार असतील ते तर आहेतच, परंतु त्याच्याबरोबर मग जेव्हा जर चिंता, नैराश्य किंवा असं काही असेल तर त्याप्रमाणे त्या विकाराप्रमाणे औषधं म्हणजे अँटी डिप्रेशन किंवा अँटी अँझायटी औषधं दिली जाऊ शकतात. त्याचबरोबर हे सगळे जे विकार आहेत त्याच्यामध्ये तुमचं जीवनशैली ही फार महत्वाची आहे, आणि त्याच्यामुळे जीवनशैलीमध्ये मग एक्झरसाइज किंवा योग्य ते पथ्य पाणी, व्यायाम, योगा, मेडिटेशन हे फार खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर बायोफीडबॅक जी थेरपी असते, बायोफीडबॅक मशीन असतं की ज्याच्यामध्ये शिथिलीकरणाचा व्यायाम दिला जातो आणि विविध भागातले स्नायू शिथिल केल्यानंतर त्याचा परिणाम कसा तुमची लक्षणं कमी होण्यावर होतो ती व्यक्ती स्वतःच अभ्यास करू शकते की या भागातले मसल शिथिल झाल्यानंतर मग आपलं हे दुखणं कमी होऊन जातं, ही पेन कमी होत जाते, किंवा बायोफीडबॅकचे जे सेन्सर्स असतात ते त्या समजा पोटाच्या स्नायूंना लावल्यानंतर पोटदुखी कशी कमी होते हे याचं ट्रेनिंग त्यांना त्या बायोफीडबॅक मशीन मध्ये, म्हणजे किती रिलॅक्स तुम्ही स्वतःला करायला पाहिजे ते त्याच्यातनं ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं. तर काही प्रकारच्या ह्या ज्या विशेषतः ज्या अस्थमा आहेत किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहेत किंवा वेगवेगळ्या ह्या ज्या सोमटायझेशन डिसऑर्डर आहे याच्यामध्ये संमोहन म्हणजे हिप्नोथेरपीचा नक्कीच चांगला परिणाम हा होत असतो. त्याचबरोबर जसं तुम्ही बघितलं की या सगळ्याच आपण पहिले गीतेतला सुद्धा जो श्लोक बघितला की कॉर्टेक्सचं जो प्रभुत्व आहे ते हायपोथॅलॅमसवर आणि त्याचं पुढे पंचेंद्रियांवर आहे. तर म्हणजे विचारांचं शेवटी हे विचार जे आहेत हे महत्वाचे असतात, आणि विचार जसे आपण करतो म्हणजे ह्या आजारांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे किंवा इन जनरल आपली बिलीफ सिस्टीम कशी आहे ते शेवटी ठरवत असतं की आपल्या मनावरच नाही तर शरीरावरचे कॉन्सिक्वेन्सेस कोणते होणार. म्हणजे जे REBT किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये सांगितलेलं आहे तर ती थेरपी सुद्धा याच्यासाठी चांगली उपयोगी होऊ शकते. कारण कसं असतं की जे इररॅशनल थॉट्स असतात म्हणजे आपले जे अविवेकी विचार असतील तर त्या अविवेकी विचारशैली प्रमाणे आपलं मनातला सेल्फ टॉक होत असतो, मनाशी संवाद होत असतो, मग त्या संवादातून मग विविध प्रकारच्या नकारात्मक भावना निर्माण होतात आणि त्या नकारात्मक भावनांमुळे मग
शरीरावरचा किंवा वागण्यातला फरक होतो. तो फरक जर पुन्हा नकारात्मक असेल तर त्याचा परिणाम पुन्हा भावनांवर होतो, पुन्हा तो सेल्फ टॉक बदलतो, पुन्हा असं तो व्हायसे वर्सा सतत हे चालू असतं. मग हे चक्र बदलायचं कसं? तर कुठेतरी हा सेल्फ टॉक जो आहे तो शोधून काढला पाहिजे. भावना दिसतात किंवा वागणं दिसतं, शरीरावरचा परिणाम दिसतो, पण तो कॉन्सिक्वेन्स कोणत्या विचारांमुळे झालेला आहे ते बघण्यासाठी हा सेल्फ टॉक शोधून काढायला पाहिजे. सेल्फ टॉक शोधून आला तर मग हे इरॅशनल विचार जे आहेत ते शोधून काढता येतात, मग ते कन्फ्रॉन्ट करून ते बदलता येऊ शकतात. परंतु अर्थात ही जी गोष्ट आहे ही काही 4 दिवसात किंवा एखाद्या सर्जरी सारखी नाहीये, तर सातत्याने ते हे करावे लागतात, काही सेशन्स घ्यावे लागतात. त्याच्यातनं नंतर सुद्धा कळल्यानंतर आयुष्यात ताण हे सतत येत असतात. मग प्रत्येक ताणाच्या वेळेला आपली बिलीफ सिस्टीम आपणच आपली तपासून बघून ती चुकते का हे भान सतत ठेवून त्याप्रमाणे आपल्याला ते बदलायचं. म्हणजे ट्रॅक जनरली आपण इरॅशनल विचारांच्या ट्रॅकवर पटकन जाऊ शकतो, पण ते जातोय हे भान आलं आणून ते परत रॅशनल थिंकिंग कडे वळणं, हे जे प्रशिक्षण आहे हे कुठेतरी रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीमध्ये दिलं जातं. तर हे आपण ज्या मगाशी केसेस ज्या बघितल्या त्याच्यामध्ये त्याचा कसा वापर करता येईल ते थोडक्यात मी जरा सांगतो. की पहिली जी केस होती की ज्याच्यामध्ये त्या स्त्रीचा नवरा जो होता तो खूप अहंकारी होता आणि त्याच्यामुळे तिला त्रास होत होता. तर तिला काय त्रास होत होता, तिच्या मनात काय विचार होत होते की मीच कमी आहे, हेच असंच का माझ्या नशिबी आहे, मी खरी तशी नाहीये पण तरी हे माझ्या नशिबीच आलेलं आहे, म्हणजे खूप वाईट झालेलं आहे माझ्या बाबतीत. तिने कुठेतरी या सगळ्याचं टेरिबलायझेशन केलेलं होतं, महाभयंकरीकरण केलेलं होतं. पण या सगळ्या मागे एक जो इरॅशनल थॉट होता तो होता की माझ्या नवऱ्याने मला समजून घ्यायलाच हवं, माझा अपमान त्यांनी करायलाच नको, हा जो विचार होता तो होता. परंतु असं आणि त्याच्यामुळे ते होत नव्हतं, त्याच्यामुळे मग तिला नैराश्य येत होतं. त्या नैराश्यातून पुन्हा परिणाम हा इम्युन सिस्टीम, हार्मोन सिस्टीम या सगळ्यावर होत होता आणि त्याच्यातून तिला पचन संस्थेचा त्रास होत होता. मग ह्याच्यात काय करायला लागेल की असं नाही ना, शेवटी दुसऱ्यानी कसा विचार करायचा, त्यांनी कसं वागायचं हे आपल्या हातात नाही, तुझे विचार तुझ्या हातात आहेत हे तिला हळूहळू सांगावं लागणार होतं. की तू तुझा विचार कर, तुझा मान ठेवणं हे तुझ्या हातात आहे, तर तू स्वतःसाठी विचार कर, हे कुठेतरी तिला हळूहळू समजावावं लागणार होतं. त्याचबरोबर दुसरी जी केस होती तिच्या मुलाला तो स्किझोफ्रेनिया डिटेक्ट झाल्यानंतर मग ती खूप कोसळून गेली. तर शेवटी म्हणजे तेव्हा तिच्या मनातला जो सेल्फ टॉक होता की अरे असं झालंच कसं, माझ्याच बाबतीत असं का झालं, आता लोक काय म्हणतील, हा जो सेल्फ टॉक होता त्याच्यामुळे कुठेतरी त्या म्हणजे जे ऍक्च्युअल जे डायग्नोसिस झालं होतं त्याचं कुठेतरी जास्त टेरिबलायझेशन केलं जात होतं, त्याच्यातनं तिला डिप्रेशन आलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमच्या ऍक्टिव्हेशन वरून ते बीपी आणि डायबेटीस वाढलेलं होतं. परंतु त्याच्या मागचा जो तिचा अविवेकी विचार होता की अरे माझं आतापर्यंत सगळं चांगलंच आहे आणि ते चांगलंच होत राहिलं पाहिजे सतत आयुष्यात माझ्या, हा जो सतत चांगलंच होत राहिलं पाहिजे हा जो सकारांत विचार होता, जो इरॅशनल थॉट होता, अविवेकी विचार होता, तर असं होत नसतं. आयुष्यात अशा गोष्टी होत राहतात, आजार काही कोणाच्या हातात नसतात. तर ते का झाले, जसे झाले ते ऍक्सेप्ट करून त्याच्यावर उपचार करणं हे आपल्या हातात आहे. तर ते कुठेतरी त्याने नाकारलं, ते पूर्णपणे स्वीकार केला नाही आणि त्याच्यात ते नैराश्य आलेलं होतं. तर त्या 37 वर्षाच्या फॅमिली हिस्ट्री असलेल्या मुलाला जेव्हा शुगर डायबिटीस डिटेक्ट झाला तर म्हणजे की त्याच्या मनात की पुन्हा हेच असं की एवढी मी काळजी घेऊन हे असं झालंच कसं, एवढी मी काळजी घेतली तरी पण हे झालंच कसं. मग त्याच्यातनं पुन्हा नैराश्य, चिंता, स्मोकिंग हे असं सगळं होत गेलेलं होतं की त्याच्यामुळे पुन्हा त्याचा हॉर्मोन सिस्टीमवर परिणाम होऊन शुगर वाढण्याकडे कल गेलेला होता. त्याच्या मागे पुन्हा त्याचं इरॅशनल बिलीफ काय होता की मला कधीच कोणताच आजार झाला नाही पाहिजे आणि होताही कामा नये, आजार होणं ही एक महाभयंकर गोष्ट आहे, पुन्हा कुठचाही विकार होण्याचं, की ज्या फॅमिली हिस्ट्री आहे माहितीये की तो आपल्यालाही होऊ शकतो, तेव्हा मलाही आजार कुठचाही आयुष्यात होऊ शकतो, तो झाल्यावर तो स्वीकारून त्याला जे जे आपल्या हातातले शक्य आहे ते उपचार करणं शांतपणे एवढंच आपल्या हातात आहे, हे जेव्हा तो स्वीकारेल तेव्हा कदाचित त्याचं नैराश्य कमी होईल.
त्याचबरोबर चौथा जो होता की ज्याच्यामध्ये अस्थमाचं त्याला अटॅक्स यायचे, तर त्याचंही असंच होतं की सगळं परफेक्टच असायला पाहिजे तरच मी यशस्वी, माझ्या आजूबाजूचं वातावरण पण पूर्णपणे परफेक्टच असला पाहिजे. त्यामुळे तो परफेक्शनिझमच्या अट्टहास चाललेला होता. परफेक्ट नसेल तर ते सगळ्यात अतिशय वाईट गोष्ट. आणि मग त्याच्यामुळे चिडचिड स्वतःवर, इतरांवर, आणि मग असे सगळे करूच कसे शकतात, हा सेल्फ टॉक, की हे सगळं खूप चुकीचं आहे, खूपच चुकीचं आहे, असं नाहीच व्हायला पाहिजे. मग या सगळ्यातनं अँझायटीतून पुन्हा हॉर्मोन सिस्टीम, इम्युन सिस्टीमवर परिणाम, आणि त्याच्यातनं नैराश्यातनं मग तो म्हणजे अटॅक आले की अरे तो बराच होत नाही, पुन्हा मी परफेक्ट नाहीये, निरोगी नाहीये, पुन्हा अस्थमा, म्हणजे असं ते चक्र होतं. त्यामुळे हा जो इरॅशनल थॉट होता हा बदलला तर त्याचं अस्थमा हा बरा व्हायला मदत होऊ शकेल. थोडक्यात असं आहे की आपल्या मनाचं हे आपल्या शरीरावर गीतेत सांगितल्याप्रमाणेच खूप प्रभुत्व आहे आणि ते आपण मान्य करायला पाहिजे. आणि आपल्याला जरी बीपी, डायबिटीस झालं, सगळ्या फिजिशियननी पण जेव्हा त्यांच्याकडे शुगर, डायबिटीस किंवा हार्टचे पेशंट असतात की त्यांच्या मानसिकतेचाही अभ्यास करायला पाहिजे. आणि त्यांची मानसिकतेमध्ये कुठेतरी लगेच परिणाम होतोय असं जाणवलं असेल तर नक्कीच त्याच्यावर वेळीच मानसोपचार तज्ञांकडे पाठवलं गेलं पाहिजे. आणि वेळीच हे जो उपचार, मग ते औषधोपचार असतील, काउन्सिलिंग असतील, ते जर झाले तर हे पुढचं आजार वाढणं हे तरी नक्कीच टाळू शकतं. माइल्डच आजार असेल तर तो बरा सुद्धा होऊ शकतो. तर हे सगळं जे आहे की त्यामुळे मनाचं प्रभुत्व मान्य करून, मनातल्या मनात नाही मान्य करून, तर खरोखर कृतीतून आपण मान्य केलं आणि वेळीच उपचार घेतले तर हे मनोकायिक विकार सुद्धा लवकर बरे तरी होऊ शकतील किंवा नक्कीच ते कंट्रोलमध्ये, नियंत्रणामध्ये राहू शकतील, याबद्दल मला खात्री आहे. मला असं वाटतं की तुम्हाला बरंच काही कळलं असेल. काही कळलं नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा. धन्यवाद. धन्यवाद अद्वैत. आय थिंक आजचा व्याख्यान खूपच सुंदर होतं. अतिशय चांगले कंटेंट्स आणि सगळ्यांना अगदी जवळचे वाटावेत किंवा रिलेव्हंट वाटावेत आणि अनेक उदाहरणं आपल्याला याची बघायला मिळतात. बेसिकली खूपच चांगलं विवेचन केलं आज तुम्ही. आणि आपण आजच्या व्याख्यानात मन आणि रोगप्रतिकारक शक्ती यांचा संबंध पाहिला. त्यानंतर बेसिकली एक दोन ज्या आपल्याला गाईडलाईन्स मिळाल्या आहेत त्या अशा की आपल्या स्वभावातील अति आपण काढायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा जो अति असेल, अति व्यवस्थित, अति तापट, अति हे अति सगळे काढले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मलाइज व्हायला, आपल्या अवयवांचं कार्य नॉर्मलाइज व्हायला बेसिकली मदत होऊ शकते. हॅपियर थॉट्स, हॅपियर बॉडी, हे एक आजच्या ह्याच्यातनं हरकत नाही आपल्याला. कारण आज भारतात सगळे जे महत्वाचे रोग आहेत, जे डायबिटीज, अस्थमा आणि अनेक अन्य, या सगळ्यांचा आपण आज मनोकायिक संबंध पाहिला. त्यामुळे मुख्य उद्देश आपल्या ह्या व्याख्यानांचा हा आहे की हे आपल्याला माहित हवं, ह्याचं आपल्याला भान हवं आणि योग्य वेळी आपण जी दिशा आहे आपल्या ट्रीटमेंटची, केवळ औषध न घेता आपण ह्या बाकीच्या तज्ञांकडे पण पाहिलं पाहिजे. तर आय थिंक हा उद्देश खूप चांगल्या रीतीने सफल होतोय असं मला वाटतं. आणि त्यासाठी डॉक्टर अद्वैत यांचे खरंच आपण आभार मानूया. आता आपल्या आजच्या कार्यक्रमाची पुढली सूत्र मी प्रेसिडेंट दिलीप यांच्याकडे देतो. दिलीप. संदीप, आपण प्रेक्षकांना काही जर प्रश्न असतील तर विचारायला देऊया का? ओके या सॉरी, आय मिस्ड इट. येस, प्रेक्षकांपैकी कोणाला प्रश्न असतील विचारा. अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारू शकता डॉक्टरांना तुम्ही. डॉक्टर, मीच एक प्रश्न विचारतो. तुम्ही जी उदाहरणं सांगितली तर त्याच्यानं मला असं साधारण असं वाटलं की हा जो मनोकायिक आहे विकार किंवा मानसिक वरनं कायिक वर शिफ्ट होणं, तर याच्या मागे एक साधारणतः एक सूत्र असं वाटतं की ज्या ठिकाणी इरॅशनल बिलीफ्स आहेत, तर हा त्यातलं एक मूळ सूत्र आहे का की ज्या ठिकाणी इरॅशनल बिलीफ आहे त्या ठिकाणी हे घडण्याची शक्यता फार जास्त आहे, मग ती वेगवेगळ्या प्रकाराने व्यक्त होत असेल? बरोबर आहे की शेवटी म्हणजे आपण विचार कसा करतो, मग असं असेल की तो मुळातच आपली आपल्या
जीवनशैली किंवा विचारशैली कशी आहे आयुष्यातल्या कुठच्याही गोष्टीकडे बघण्याची. त्याचबरोबर तीच ठरवत असते की समजा उद्या विकाराचं निदान झालं तर मग त्या विकाराकडे सुद्धा, विकाराचा विचार सुद्धा आपण कसा करतो हे ती विचारशैली ठरवत असते. आणि मग ती जर आपली विचारशैली ही अविवेकी असेल किंवा इरॅशनल असेल तर मग नक्कीच त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना ह्या इरॅशनल निगेटिव्ह भावना असतात. आणि मग त्याचा परिणाम म्हणूनच पुढे मग सगळा, जसं मी म्हटलं की शेवटी जो सायकोन्यूरो एंडोक्रायनो इम्युनो ऍक्सिस आहे त्याच्यावरनं मग तो मनातनं मेंदूतून या सगळ्यावर पुढे तो रूपांतरित किंवा ट्रान्सफर होत असतो. आणि मग त्याचा परिणाम कुठच्या ना कुठच्या तरी संस्थेवर हा होत असतो. म्हणजे आपण ज्या वेळा म्हणतो बऱ्याच वेळा मुलांना की आजकाल मुलांनी हार सुद्धा ऍक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे. किंवा आपण मुलांना जे डेव्हलप करतो की ते काही गोष्टी आपण प्रत्येक गोष्ट त्यांना देतो, पण हार स्वीकारायला त्यांना आपण जर रेडी करत नसू तर हा पुढे ही पायरी त्या दृष्टीने जाऊ शकते. अगदी बरोबर आहे. म्हणजे की हे इमोशनल एज्युकेशन जे आहे, हे भावनिक आरोग्य हे फार महत्वाचं आहे आणि ते लहानपणापासून आपण त्यांना शिकवायला पाहिजे आहे की आपल्या भावना ओळखणं, मग भावना ओळखता आल्या की त्याच्या मागचे विचारही ओळखता येऊ शकतात, की दुसऱ्यांच्या भावना ओळखणं आणि त्याचबरोबर ह्या ज्या अशा नकारात्मक भावना आहेत किंवा नकारात्मक प्रसंग आहेत ते पचवायला शिकणं, आपल्याला आलेला नकार पचवायला शिकणं किंवा आपल्या विरुद्ध बोललं गेलेलं पचवायला शिकणं, हे जे सगळं आहे की हे जे सगळे ज्याला भावनिक आरोग्याचं प्रशिक्षण असं म्हणता येईल, ते लहान वयातच जर ते झालं तर ते खूप महत्वाचं आहे. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की प्रत्येक ठिकाणी जे अति हा जो प्रकार आहे हा कमी केला पाहिजे. परंतु काय होतं की एखाद्याने घरामध्ये पसारा केला किंवा असं वेडवाकडं बोललं तर ते मनाला लावून मग ते डोक्यात ठेवून मग परत त्याच्यावर उजळणी करून नंतर त्रास होतो हे माहिती असूनही ते सतत डोक्यात ठेवणं हे कितपत बरोबर आहे आणि हे न करायला काही एक्सरसाइज आहे. हो, आता कसं आहे की हे तर घरात गोष्टी होत राहणार नाही. प्रत्येकाचं स्वभाव किंवा प्रत्येकाचं कोणाला पसारा आवडू शकतो, कोणाला पसारा ना आवडू शकतो. त्यामुळे घरातल्या दोन व्यक्तींमध्ये असे फरक तर असणारच. परंतु म्हणजे आपल्या आवडीच सगळं घरात असलंच पाहिजे, सतत तसंच व्हायला पाहिजे असं आपण अट्टहास ठेवला नाही पाहिजे. किंवा तो निदान दुसऱ्यांवर तरी आपण त्याचं काय म्हणतो की सक्ती नाही करायला पाहिजे. जेव्हा आपण ती सक्ती करतो तेव्हा नॅचरली मग तसं त्याने नाही केलं की मग आपलाच राग येतो, मग एकतर तो आपल्यावर येतो किंवा त्यांच्यावर चिडचिड केली जाते किंवा जसं मग तुम्ही म्हणाला तसं ते मनातल्या मनात ठेवलं जातं. परंतु हे जे आहे हा जो विचार येणं हे जेव्हा हे आपल्याला जेव्हा समजतंय तेव्हा मग ते जे कुठेतरी की आपला परफेक्शन म्हणजे सतत जो आपल्यावर राग येतोय असं वाटायला लागलं किंवा आपण दुसऱ्यांवर अति चिडतोय असं जर सातत्याने होतंय असं दिसलं तर मग आपण नक्कीच त्यासाठी म्हणजे एकतर आपणच आपले विचार आपलं वागणं, आपल्या भावना तपासून बघायला पाहिजे की अरे हे खूप होतंय, म्हणजे का होतंय, मग आपण खूप सक्ती करतोय का किंवा आपण हा खूप अट्टहासाच्या ट्रॅकवर आहोत का. तर अपेक्षेच्या ट्रॅकवर राहायला पाहिजे, अट्टहासाच्या ट्रॅकवर नको जायला. जेव्हा आपण अट्टहास करतो तेव्हा मग त्याचा त्रास आपल्यालाही होतो आणि दुसऱ्यांनाही होतो. पण जर आपण अपेक्षा ठेवली आणि तर मग आपण काय करू की ते शांतपणे दुसऱ्याला सांगू शकू की अरे नाही, ते आवरणं आवश्यक आहे किंवा हे सगळं का आवश्यक आहे की घर त्याच्यामुळे कसं छान दिसतं, व्यवस्थित दिसतं, हे आपण जर त्यांना पटवून दिलं किंवा दुसऱ्याला नाही जमत की ते नाही करत की त्यांचा तो स्वभाव नाही, त्यांची ती वृत्ती नाही, हे स्वीकारून आपणच मग आपल्याला आवडतं ना, मग आपण आपल्यासाठी घरातला पसारा आवरणं हे आपण आपल्या पुरतं हे ठेवू जेव्हा आपण अपेक्षेच्या ट्रॅकवर असू. पण हे जर आपल्याला जमत नसेल तर मग त्यासाठी नक्कीच तज्ञांची मदत घेणं हे आवश्यक ठरतं. आणि अजून एक मला गोष्ट विचारायची वाटते की आता घरामध्ये एक टीनेजर मुलगा आहे समजा आणि तो पसारा घालतो, आई त्याला लहानपणापासून ओरडत आलीये की अभ्यास झाल्यावर सामान येतं तू उचलून ठेव, पण तू ठेव, कारण त्याला माहिती मी ते केलं नाही तर कोणी ना कोणीतरी करणारच आहे. मग इन दॅट करायचं की त्याला आरडाओरड करून
किंवा चिडून समजावणं किंवा सांगणं हा एक उपाय आहे की आपण आपलं आवरून ठेवणं उपाय आहे? नाही, आपणच प्रत्येक वेळेला आवरून ठेवलं तर मग त्याला ती सवय कशी लागणार, जेव्हा आपल्याला त्यांनी करायला हवं आहे. आणि विशेषतः लहान वयात अशा सवयी चांगल्या सवयी लावायला काही हरकत नाही. मग अशा वेळेला आपण ओरडून सांगण्यापेक्षा की चल आपण दोघं मिळून पसारा आवरूया, अशी ती सुरुवात केली पाहिजे. की चल तू आणि मी मिळून हा पसारा आवरूया, तुझा पसारा आहे तो खरं तू आवरला पाहिजे, पण आपण दोघं मिळून आवरूया. ह्या वेळेला दोघं मिळून आवरूया, पुढच्या वेळेपासून तू स्वतः आवरत जा. कसा आवरायचा पसारा, कसं नीट ठेवायचं ते आज मी तुला शिकवतो किंवा शिकवते, असं अशा पद्धतीने ते सांगता येऊ शकतं. ओके, थँक्यू. डॉक्टर, या आपल्याकडे वेगवेगळ्या विषयातले असे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत का? आहेत. म्हणजे आता सायकोसोमॅटिक वर आमचा सेल्फ हेल्प ग्रुप नाही आहे, आमच्याकडे नाहीये. परंतु आमच्याकडे मानसिक व्याधींवरचे आहेत की स्किझोफ्रेनियाचे जे रुग्ण आहेत आणि जे काम करू शकत नाहीत, असे जे दीर्घकालीन आजार असले पण काम करू न शकणारे, त्यांच्यासाठी तर व्होकेशनल रिहॅबिलिटेशनचा डे केअर सेंटर आहे आमच्याकडे. आम्ही आता सध्या कोरोनाच्या काळात सुद्धा ते ऑनलाईन सुरू आहे किंवा आता अनलॉकिंग सुरू झाल्यापासून थोडे थोडे काही बॅचेस मध्ये ते आम्ही त्यांना बोलवतो आणि ते वेगवेगळ्या तिथे वस्तू बनवतात. त्याचबरोबर जे स्किझोफ्रेनियाचे रुग्ण आहेत, आम्ही त्यांना शुभार्थी म्हणतो की, आणि जे नोकरी करतात, व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी उडान नावाचा सपोर्ट ग्रुप आहे की ज्याची दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी मीटिंग असते. आणि या सगळ्यांच्या नातेवाईकांसाठी, केअर गिव्हर्ससाठी, शुभंकरांसाठी आधारवड नावाचा स्वमदत गट आहे. त्याचबरोबर जे एपिलेप्सीचे रुग्ण आहेत, एपिलेप्सीच्या आजाराविषयी सुद्धा खूप स्टिग्मटायझेशन आहे, त्यामुळे एपिलेप्सीचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रोत्साहन नावाचा स्वमदत गट आहे, त्याची 1ल्या रविवारी महिन्याच्या मीटिंग असते. त्याचबरोबर डिमेन्शिया, स्मृतिभ्रंशाचे जो विकार आहे, त्या विकाराच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी, केअर गिव्हर्ससाठी उत्तर रंग नावाचा स्वमदत गट आहे. त्याचबरोबर मंत्रचळ, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर नावाचा जो विकार आहे, तर त्या विकाराचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी, केअर गिव्हर्ससाठी चिंतन हा स्वमदत गट आहे. आणि व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी स्वमदत गट आहे मधुशाला. तर अशा प्रकारचे विविध स्वमदत गट सध्या आमच्याकडे कार्यरत. सध्या कोरोनाच्या काळामध्ये ते सगळे ऑनलाईन सुरू आहेत, पण सुरू आहेत. काही गेले 10 वर्ष 12 वर्षापासून आहेत, काही गेल्या 5-6 वर्षापासून आहेत, काही गेल्या 1-2 वर्षापासून आहेत, असे सगळे चालू आहेत. परंतु अशा विविध क्रॉनिक आजारांसाठी स्वमदत गट असणं ही फार आता काळाची गरज आहे. थँक्यू डॉक्टर. अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? मला वाटतं अजून कोणाला प्रश्न विचारायचे नसावेत बहुधा. डॉक्टर, आपण आता कन्क्लुजनला घेऊया. हो, हरकत नाही. मित्रांनो, मानस हा कार्यक्रम आम्ही सुरू केला 4 महिन्यापूर्वी. आजचं आहे त्याचं 4थं पुष्प. आणि सुरुवात जसं आज डॉक्टर संदीपने सांगितलं की एका विशिष्ट विचारातून सुरुवात झाली की मानसिकता, आपलं मनाचे विकार आणि त्याच्या वेगवेगळ्या व्याधी या विषयी एक साधारणतः जागरूकता निर्माण करावी आणि आपण स्वतः कशी मदत करू शकू, हा जो मुळात विचार आपल्या सगळ्यांच्या मनात आला आणि त्याच्याबद्दलची जर जाणीव आपल्याला निर्माण झाली तर त्याची जे मानसोपचार तज्ञांकडे जाण्याच्या आधीच आम्ही त्यावर काहीतरी करू शकलो तर हे जास्त चांगलं राहील. आणि याची कारण बऱ्याच वेळा आपल्याला मानसिक विकार आहे त्याची आपल्याला जाणीवच होत नाही आणि मग कधीतरी शेवटी जेव्हा आपण जातो तेव्हा तो बऱ्यापैकी बळावलेला असतो. तर ही जी 4ही लेक्चर्स होती डॉक्टरांची, ही याच अनुषंगाने होती आणि ही संपूर्ण सिरीज आम्ही त्याच अनुषंगाने करतो आहोत. मला खूप आनंद आहे की याच्यावर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि बऱ्यापैकी लोकांचे म्हणजे बऱ्याच लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. ही मानस ही मालिका ही आमची अशी परत सुरू राहील. ही पुढच्या महिन्यामध्ये दर महिन्याला आपला एक कार्यक्रम असतो हा, आणि शक्यतो महिन्याच्या 4थ्या रविवारी असतो. आज आपण शनिवारी घेतलेला आहे काही विशिष्ट कारणामुळे.
हा पुढच्या महिन्याच्या डिसेंबरच्या 4थ्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता मानस हा कार्यक्रम परत आपल्या समोर येईल. एक वेगळा विषय घेऊन, अर्थात मानसिक आणि या सगळ्या आजारांना संबंधित विचार घेऊन येईल हा. धन्यवाद. तुमच्या सर्वांचा हार्दिक आभार. आज आमच्या सोबत आहात, तुम्ही एन्जॉय केलं. थँक्यू. आपण हा कार्यक्रम इथे थांबवूया. धन्यवाद. धन्यवाद. त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं, धन्यवाद. पसारा टाकणे, डॉक्टर तसाच ठेवणे, याच्यावर एका माणसाने प्रश्न विचारला की आमचा मुलगा पसारा टाकतो